नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्याप्रबोधिनी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये बोललो होतो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की जे आता ग्रुप बी आणि ग्रुप सी ची मेन्स येते, तर त्याच्यामधले काही जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण इथे व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार होतो। त्यातल्याच सिरीजमधला हा आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आज आपण जो राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे तो आपण डिस्कस करणार आहे। आपण लास्ट टाइम सिलेबसचा स्कोप, कुठल्या टॉपिकवरती साधारणतः काय क्वेश्चन्स येतील, काय प्रिपरेशन केलं पाहिजे, याच्याविषयी जी स्ट्रॅटेजी आहे ते आपण डिस्कस केली होती। त्याचाच एक भाग म्हणून आपण हा आरटीआयचा पार्ट बघतोय। आरटीआय आता ग्रुप बी ग्रुप सी ची मेन्स असेल, किंवा आता तुम्ही जर नगर परिषदेचा फॉर्म भरला असेल तर त्याची जी परीक्षा असेल ती परीक्षा असेल, आणि इतरही परीक्षा बघतोय आपण सरळ सेवेसारख्या, या सगळ्याच एक्झामना आरटीआयचा पार्ट फार महत्वाचा आहे। अगदी हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टेड सगळ्या प्रकारचे जे काही अँगल्स आहेत आरटीआय ऍक्ट संदर्भातले ते डिस्कस करण्याचा आपण प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या आधी रिव्हिजनचा पार्ट म्हणून या व्हिडिओचा नक्की उपयोग होऊन जाईल। की तुम्ही जर व्यवस्थित एखादं चांगलं बुक रेफरन्स म्हणून यूज केला असेल आरटीआय साठीचं, आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फक्त ऍज अ रिव्हिजन म्हणून बघितला तर तुमचे सगळे प्रोबेबल क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह होतील। ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की शेवटी त्याला लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता। चला तर व्हिडिओला पटकन सुरू करू आपण। ठीक आहे, बघा जे कंटेंट आहे तो कंटेंट पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड डिझाईन केलेलं आहे। फार जास्त त्याच्यामधला डिटेलिंगचा पार्ट अवॉइड करण्यात आला केलाय आपण, जेणेकरून गरज नाही त्या पार्टची। ठीक आहे ना, कारण क्वेश्चनची संख्या जरी आपण बघितली तर याच्यावरती साधारणतः 2-3 क्वेश्चनच्या आसपास क्वेश्चन्स असतात, आणि जे प्रोबेबल एरियाज आहेत की ज्यांच्यावरती क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात तेच आपण डिस्कस करतोय। त्यामुळे फार थेओरेटिकल पार्ट जो आहे तो आपण डिस्कशनला घेणार नाहीये, जो की मेजॉरिटी पुस्तकामध्ये खरं तर दिला गेला। ठीक आहे ना, जो ऍक्ट आहे 2005 चा आपला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, सुरुवातीला आपण बघतोय की काय आंतरराष्ट्रीय संदर्भ जे आहेत या ऍक्ट संदर्भातले ते डिस्कस करतोय आपण, की जगभरामध्ये या ऍक्ट संदर्भात काय काय घडामोडी घडल्या होत्या। तुझी पहिली घडामोड आहे ती 1946 ची आहे। थोडंसं मी म्हणजे कॉशन देतोय, काही वेळा टायपिंग एररमुळे कुठेतरी एखाद्या वेळेस साल वगैरे गोष्टी चेंज होऊ शकतात, तर थोडंसं तुम्ही लक्ष देऊन बघा, तुम्ही देखील त्या क्रॉस चेक करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो। ठीक आहे, सो 1946 आहे, तिथे बघतोय आपण की संयुक्त राष्ट्र संघटना जे आहे त्याच्या आम सभेनं एक ठराव संमत केला होता, आणि या ठरावामध्ये माहितीच्या अधिकाराला मानवी हक्क म्हणून मान्यता दिली होती। सो शब्द जे आहेत, वर्ड्स जे आहेत, ते वर्ड्स देखील तितकेच महत्वाचे। पहिला वर्ड काय याच्यामधला, तर पहिली गोष्ट म्हणजे की फॅक्ट आहे 1946 हे वर्ष आहे, आणि त्या वर्षी आता संयुक्त राष्ट्र संघटना ही संघटना आपल्या सगळ्यांनाच ओळखीची आहे, माहिती आहे, आणि ती नेमकं काय काम करते याच्याविषयी आपल्याला चांगली आयडिया आहे। तर त्यांनी काय केलं बघा, एक ठराव संमत केला होता आमसभेनं, आणि त्याच्यामध्ये जो राईट टू इन्फॉर्मेशन आहे त्याला मानवी हक्कांचा दर्जा मिळाला होता। ह्युमन राईट्स ज्याला म्हणतो आपण, ते ह्युमन राईट्सचा दर्जा मिळाला होता। ही फॅक्ट महत्वाची लक्षात ठेवा। ठीक आहे ना, नेक्स्ट 1948 चा जो मानवी हक्कांचा जाहीरनामा होता, या जाहीरनाम्यामध्ये देखील बघतो आपण की आपल्याला माहिती अधिकाराचा उल्लेख बघायला मिळतो। सो 2 आंतरराष्ट्रीय रेफरन्सेस आपल्याला बघायला मिळाले। आता इतर ठिकाणी पण झाले असतील, पण आपल्यासाठी महत्वाचं काय की जे रिनाउंड संस्था आहेत, ज्या महत्वाच्या संस्था आहेत, त्यांच्याद्वारे जर काही इनिशिएटिव्ह घेतला गेला असेल तर तो महत्वाचा आहे। आणि हे 2 आपल्याला इनिशिएटिव्ह बघायला मिळतात, 1946 चा एक आणि हा 1948 चा। तिथे बघतोय आपण की हा मानवी हक्कांचा जाहीरनामा होता, आणि त्या जाहीरनाम्यामध्ये माहिती अधिकाराचा उल्लेख बघायला मिळतो। जगभरामध्ये आपण जर माहिती अधिकारांच्या त्याला आपण की सुरुवातीचा जर आपण विचार केला की कुठून कधी सुरुवात झाली किंवा कुठल्या देशाने कधी तो ऍक्ट संमत केला, त्यांच्या देशामध्ये नाव त्याची वेगळी वेगळी असतील, पण इयर वाईज आपण बघतोय तर स्वीडन जो आहे त्या स्वीडन बघतोय आपण की सगळ्यात आधी 1776, फार जुनी गोष्ट आहे, फॅक्ट आहे, महत्वाची आहे, एक्झामला बऱ्याच वेळेला विचारले गेले। 1776 म्हणजे पहिल्यांदा माहितीचा अधिकार काय केला की त्यांच्या देशामध्ये संमत केला। नंतर कोलंबिया 1888 म्हणजे 1888 ला, नंतर फिनलँड आहे 1951 ला, अमेरिका 1966 ला, आणि त्यानंतर डेन्मार्क 1970 ला। तर बरेच देशांची यादी मोठी मोठी आहे, पण ऍटलीस्ट आपल्याला पहिले 4-5 देश माहिती असावेत ज्यांनी त्यांच्या देशामध्ये काय केलं की पहिल्यांदा माहितीचा अधिकार जो आहे तो इम्प्लिमेंट केला होता। सो ही एक 5 देशांची यादी आपण बघतोय, आणि एक्झामला प्रश्न जर पडला तर फार तर पहिला देश तुम्हाला विचारतील, म्हणजे हे बाकीचे देश आपण फक्त जनरल एक माहिती असं म्हणून घेतलेले आहे, किंवा दुसरा देश तिसरा देश चुकून जर विचारला तर। पण अदरवाईज जर आपण क्वेश्चनचा ट्रेन बघितला तर ट्रेन असं असतो की तुमचा पहिला देश कोणता आहे की ज्याने काय केलं होतं की माहितीचा अधिकार इम्प्लिमेंट केला होता। त्यामुळे त्या दृष्टीनं हा जो टेबल आहे तो टेबल काय करूया आपण लक्षात ठेवूया आपण। ठीक आहे, नेक्स्ट आता थोडंसं जसं आंतरराष्ट्रीय आपण पार्श्वभूमी बघितली, एकच मिनिट, जशी आपण आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी बघितली तशीच भारतामध्ये या ऍक्टची काय काय पार्श्वभूमी आहे किंवा काय कशा प्रकारे हा ऍक्ट भारतामध्ये इम्प्लिमेंट होत गेला। तर इथं काही इव्हेंट्स घेतले, 3 इव्हेंट्स आहेत, आणि तिन्ही इव्हेंट्स फार महत्वाचे आहेत। आता तुम्ही जर पुस्तकामध्ये केलात तर बरेच इव्हेंट्स त्यांनी देखील जॉट डाऊन केले, तुम्ही जरूर ते वाचून ठेवा।
पण माहिती असणं कुठलं महत्वाचं आहे, म्हणजे जे एक्झामला विचारलं जाऊ शकतं किंवा ज्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, असे जे 3 मेजर इव्हेंट्स आहेत ते इथे मी मेन्शन केले. तर पहिला इव्हेंट आहे तो 1977चा आहे, 1977. तर या ही जी साल आहे या सालामध्ये काय महत्व आहे बघा, तर जी लोकसभा निवडणूक होती त्यावेळेस पहिल्यांदा माहिती अधिकारावरती राजकीय चर्चा झाली. बघा, जे इलेक्शनचे जे अजेंडा असतात, जसे आपण होतो की वेगवेगळे आपल्याकडे इलेक्शन ज्यावेळेस होतात त्याचे इलेक्शनचे वेगवेगळे मुद्दे असतात चर्चेचे. तर 1977ला बघतोय आपण की ज्या इलेक्शन झाल्या होत्या त्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला माहितीचा अधिकार असला पाहिजे का नाही असला पाहिजे, किंवा तो काहीतरी इम्प्लिमेंट केला पाहिजे याच्याविषयीची पहिल्यांदा आपल्याला काय मिळते की चर्चा बघायला मिळते, राजकीय चर्चा बघायला मिळते. हा जरापैकी महत्वाचा इव्हेंट आहे भारतामध्ये माहिती अधिकार येण्यासंदर्भातला. दुसरा इव्हेंट काय बघा, श्रीमती अरुणा रॉय 1990चा इव्हेंट आहे. अरुणा रॉय यांची मजदूर किसान शक्ती संघटना यांनी एक आंदोलन केलं होतं जे की परत माहिती अधिकाराशी काही की संबंधित आहे. आणि पुन्हा बघतोय आपण की 2001चं श्री अण्णा हजारे यांचं आंदोलन. सो ही अण्णा हजारेंचं आंदोलन तर आपण सगळ्यांनी फार जवळून बघितले आणि असं म्हणजे बऱ्याच पुस्तकांमध्ये ते श्रेय देखील दिले गेले की भारतामध्ये जो काही माहितीचा अधिकार इम्प्लिमेंट झाला किंवा निर्माण करण्यात आला त्याच्या मागे अण्णा हजारेंचं जे काही व्यापक जन आंदोलन होतं भारतामधलं ते महत्वाचं होतं. सो तिन्ही इव्हेंट लक्षात ठेवा. 77च्या लोकसभा इलेक्शन मधली चर्चा, त्यानंतर 1990चा अरुणा रॉय यांचं आंदोलन आणि त्यानंतर 2001चं अण्णा हजारे यांचं आंदोलन. या सगळ्यांची परिणिती म्हणून काय बघतोय आपण की 2005 मध्ये भारतामध्ये माहितीचा अधिकार जो आहे तो इम्प्लिमेंट झाला. फॅक्ट्स आहेत, मी सुरुवातीलाच बोलतो व्हिडिओच्या की व्हिडिओमध्ये अतिशय जो काय अननेसेसरी पार्ट आहे तो आपण अवॉइड केलाय. जो काय एक्झाम ओरिएंटेड पार्ट आहे तेवढाच आपण बघतो. त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. याची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, तुम्हाला ही पीडीएफ जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायची आपण सोय करू, किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे विद्या प्रबोधिनीचं त्याच्यावर देखील तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल, जेणेकरून तुमची रिव्हिजन जी आहे ती अजून सोपी होऊन जाईल. भारतामध्ये आपण जर विचार केला की राज्यांनी देखील त्यांच्या लेवलला प्रयत्न केले होते माहितीचा अधिकार इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि वैशिष्ट्य असं आहे की केंद्राच्या पातळीवरती बघतो आपण की 2005ला ऍक्ट आला होता, पण त्याच्याही आधी राज्यांनी काय केलं की त्यांच्या लेवलला हा ऍक्ट इम्प्लिमेंट केला होता. आणि त्याचा विचार केला आपण तर तमिळनाडू हे राज्य सगळ्यात आघाडीवरती येते. 1997ला बघतो आपण की तमिळनाडू भारतामध्ये सगळ्यात आधी हा जो ऍक्ट आहे तो इम्प्लिमेंट केला होता. 2 नंबरला गोवा आहे, हा क्रम लक्षात ठेवा. 1 नंबरला तमिळनाडू हे राज्य, 1 नंबरला 2 नंबरला गोवा हे राज्य. दोन्हींचं इयर सेमच असलं तर देखील महिन्यांच्या मध्ये डिफरन्स आहे, तो काय आपल्याला माहितीची आवश्यकता नाहीये. पण क्रमवारी जर गेलो आपण तर क्रमवारीनुसार बघतो आपण की तमिळनाडू 1 नंबरला, 2 नंबरला गोवा, 3 नंबरला कर्नाटक, 4 नंबरला राजस्थान, 5 नंबरला उत्तर प्रदेश. ठिकाणची इयर सेमच आहे, 2000 हे सालच आहे, पण महिन्यांच्या मध्ये डिफरन्स आहे. ऍक्ट इम्प्लिमेंट होण्याच्या डेट मध्ये डिफरन्स आहे. त्यामुळे बघतो आपण क्रमवारी तुमच्याशी असेल तमिळनाडू, गोवा, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, नंतर दिल्ली नंबरवरती तुमचा 6वा नंबर येतोय आणि नंतर शेवटी तुमचं महाराष्ट्र येते 7व्या नंबरला. त्यामुळे हा देखील एक क्वेश्चन होऊ शकतोय. पहिला क्वेश्चन असा होईल की माहितीचा अधिकार कायदा इम्प्लिमेंट करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? त्याचं उत्तर काय असेल आपलं तर तमिळनाडू असेल. याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय होऊ शकतोय की माहितीचा अधिकार इम्प्लिमेंट करणारं महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचं राज्य होतं? तर त्याचं उत्तर आपलं काय असेल की 7व्या क्रमांकाचं राज्य होतं. आणि खाली मग अजून बघतोय आपण की आसाम 2002 8 नंबरला, 9 नंबरला मध्य प्रदेश आणि 10 नंबरला जम्मू काश्मीर. ठीक आहे ना. सो ही देखील नावं जे ते आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. सो हा बघा मगाशी एक टेबल बघितलं आपण, ज्या टेबलमध्ये आपण म्हटलं की देशांच्या पातळीवरती जगभरामध्ये कुठले देश क्रमवारीमध्ये तुमचे पहिले 5 होते. आता आपण बघतो की आपल्या देशामध्ये जर राज्यांचा विचार केला, राज्यांची क्रमवारी ही असते. आणि मला वाटतं की आपण 10 नंबर पर्यंतचे राज्य पाठ करून ठेवूया, कारण मेन्सचे क्वेश्चन असल्यामुळे मे बी तुम्हाला रॅन्डम 5वा 6वा 4था नंबर देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळं 10 नावं जी आहेत ती इयर वाईज पाठ करायला हरकत नाहीये. आणि मग ती जर केली तर तुमचा हा जो पार्ट आहे तो क्लिअर होऊन जाईल. सो 2 आतापर्यंत आपण टेबल बघितले, जे टेबल आहेत की फार महत्वाचे. ठीक आहे ना. पुढे बघूया आपण. नेक्स्ट अजून एक रेफरन्स घेतो आपण, जो की फार महत्वाचा रेफरन्स आहे माहिती अधिकार संदर्भातला. तो म्हणजे की माहितीचा अधिकार आणि भारतीय राज्यघटना यांचा एकमेकांशी काय संबंध आहे. कारण शेवटी आपण मगाशी बोललो होतो की संयुक्त राष्ट्र संघटनेने काय केलं की मानवी हक्कांमध्ये काय केलं, यांचा उल्लेख केला होता, गणना केली होती. आता भारताची राज्यघटना किती विस्तृत आहे, त्यामध्ये देखील मानवी हक्क, मूलभूत हक्क आणि इतर गोष्टींच्या विषयी फार विस्तृत चर्चा आहे. तर त्या अनुषंगानं माहितीचा अधिकार कुठं फिट बसतोय, किंवा सुप्रीम कोर्ट असेल, कारण आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्ट देखील याच्यामध्ये काही फार महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सुप्रीम कोर्टचे काही खटले असतील
या संदर्भात माहितीचा अधिकार कुठं फिट बसतोय हे देखील फॅक्ट आपल्याला माहिती असाव्या. हे फार 2-3 पुस्तकं बघून ह्या गोष्टी आपल्या समोर आणलेल्या आहेत. त्यामुळे हा फॅक्ट नीट लक्षात ठेवा, नीट आठवून ठेवा. एक्झामला याच्यावरती क्वेश्चन्स फ्रेम झाले होते आणि अजून येऊ शकतील. बघा, पहिलं बघतोय आपण ते म्हणजे राज्यघटना कलम 19 ज्याच्यामध्ये आपल्याला 6 प्रकारचे स्वातंत्र्य गेलेत. तर त्या स्वातंत्र्यापैकीच एक स्वातंत्र्य आपलं काय की माहितीचा अधिकार हे तुमचं काय की स्वातंत्र्य लक्षात ठेवा. ठीक आहे ना. त्यामुळं तिथं कुठं नेमकं फिट बसते राज्यघटने संबंधाचा होतो आपण त्याची 2 आर्टिकल लक्षात ठेवू आपण. आर्टिकल 19 आणि त्यानंतर आर्टिकल 21. आता आर्टिकल 21 करता तुमचं जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. पण आपल्याला माहिती आहे की जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य असलं तरी सुप्रीम कोर्टनं वारंवार त्या आर्टिकलचा वेगळा अर्थ काढून त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ऍड केल्या, नवीन गोष्टी त्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केल्या आणि त्याच्याच एक पार्ट म्हणून बघतो आपण की माहितीचा अधिकार काय बघतो आपण की याचा देखील पार्ट करून जातोय. त्यामुळं माहितीचा अधिकार म्हटलं की भारतीय राज्यघटनेतली 2 प्रिसाईज कलम आपल्याला माहिती असली पाहिजे. ते म्हणजे की 19 आणि त्यानंतर कलम 21. या 2 मध्ये आपल्याला काय दिसतंय की माहितीचा अधिकाराचा उल्लेख बघायला मिळतो आपल्याला की त्या संदर्भात गोष्टी आपल्याला तिथं बघायला मिळतील. आता इथं अजून एक फॅक्ट मेन्शन केला ती देखील फार महत्वाची आहे. ती देखील लक्षात ठेवा की माहितीचा अधिकार हा एक वैधानिक अधिकार आहे. वैधानिकला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? स्टॅट्युटरी. लक्षात घ्या. आता बघा, अधिकार जे असतात ते अधिकार 2-3 प्रकारचे असतात. काही तुमचे असतील ते फंडामेंटल राईट असतील, जे मूलभूत हक्क असतात. काही तुमचे ज्याला आपण की घटनात्मक हक्क असतात. ठीक आहे ना. आणि काही तुमचे काय असतील की वैधानिक हक्क तुमचे असतील. सगळ्यांचा आपला अर्थ माहिती आहे. आता मूलभूत हक्क तुमचे काय असतील की जे तुमच्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेत, भाग 3 मध्ये 12 ते 35 मध्ये मेन्शन काय म्हणतो आपण की मूलभूत हक्क म्हणतो आपण. याच्या व्यतिरिक्त बघतो आपण की घटनेनं तुम्हाला अजूनही काही अधिकार दिले आहेत की ज्यांचा मूलभूत हक्कात समावेश होत नाही पण ते तुमचे हक्क आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? घटनात्मक हक्क म्हणतो. घटनात्मक का म्हणायचं त्यांना? कारण त्यांच्याविषयी आपल्याला काय दिसते की घटनेमध्ये कुठेतरी एखादा आर्टिकल बघायला मिळते म्हणून त्यांना आपण घटनात्मक हक्क म्हणतो. आता तसे जर कॅटेगराईज करायला गेलं तर माहितीचा अधिकार हा कुठल्या प्रकारचा हक्क आहे किंवा कुठल्या प्रकारचा अधिकार आहे? तर तो एक वैधानिक अधिकार आहे. वैधानिक का? स्टॅट्युटरी का? तर लक्षात घ्या, ज्या कायद्या संदर्भात बाहेरनं पार्लमेंटने एखादा कायदा केला असेल, कळते का? जो कायदा पार्लमेंटने केला असेल तर पार्लमेंटने केलेल्या कायद्यानुसार जो काय अधिकार मिळतो त्याला काय म्हणतो आपण? तर वैधानिक अधिकार मिळतो आपण किंवा स्टॅट्युटरी पॉवर ज्याला म्हणतो आपण ते आहे. सो आपण आता डिस्कस केल्याप्रमाणे की माहितीचा अधिकार नंतर केला गेला होता, पार्लमेंट नंतर पास केला म्हणून आपण काय म्हणतो की वैधानिक. शब्द लक्षात ठेवा, एक्झामच्या वेळेला फार कन्फ्युजन होतं. वैधानिक आहे, कायदेशीर आहे, घटनात्मक आहे, त्या शासन आदेश आहे, असे प्रश्न किंवा ऑप्शन टाकले की आपण तिथे कन्फ्युज होतो. त्यामुळे आपल्याला प्रिसाईज तो वर्ड माहिती असणं गरजेचं आहे की माहितीचा अधिकार काय आहे की तुमचा वैधानिक अधिकार आहे. ठीक आहे ना. पुढे जाऊया. इथं आता काही सुप्रीम कोर्टचे खटले आपण मेन्शन केलेत की ज्या खटल्यांच्या मध्ये सुप्रीम कोर्टनं माहितीच्या अधिकाराविषयी काय केलंय की भाष्य केलं होतं. पहिला जो खटला आहे तो 1973चा खटला. खटल्याचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, खटल्याचं इयर जे आहे ते लक्षात ठेवा. आणि मी पुढे काय केलंय की त्या खटल्यामध्ये नेमकं सुप्रीम कोर्ट काय म्हटलं होतं सुप्रीम कोर्टनं ते देखील थोडक्यात मेन्शन केले. मग ह्या स्लाइड वरती बऱ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिले तर आपण होतो की कुठले आर्टिकल्स आहेत. आर्टिकल 19 त्यानंतर आर्टिकल 21, त्यानंतर माहितीचा अधिकार हा काय म्हटलो आपण की वैधानिक अधिकार आहे म्हटलो आपण. आणि तिसरं बघतोय आपण याच्यामध्ये की जे आतापर्यंत माहितीच्या अधिकाराशी संबंधित तुमचे जे काही सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स आहेत ते जजमेंट्स बघतोय आपण, रूल आउट जजमेंट तुमचे, जे देखील फार महत्वाचे आहेत. आता पहिला जजमेंट कोणता आहे? तर 1973चा बेनेट कोलमन विरुद्ध भारत सरकार. नाव थोडंसं विचित्र आहे पण लक्षात ठेवा, बेनेट कोलमन विरुद्ध भारत सरकार. आणि याच्यामध्ये काय म्हटलं की सुप्रीम कोर्टनं? तर राज्यघटना कलम 19 मध्ये माहितीचा जो अधिकार आहे तो अंतर्भूत होतोय. सुप्रीम कोर्टने क्लिअर मेन्शन करून टाकलं इथंच. कुठल्या? या 1973चं बेनेट कोलमन खटल्यामध्ये काय म्हटलं त्यांनी की जो राज्यघटनेमध्ये 19 आहे त्या 19 मध्ये काय होतंय की माहितीच्या अधिकाराचा समावेश होतोय असं या खटल्यामध्ये सांगितलंय, हे लक्षात ठेवा. पुढचा खटला आहे 1975चा उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध राजनारायण असं खटल्याचं नाव आहे. आणि त्यामध्ये काय म्हटलं बघा, सार्वजनिक निधीतून होणाऱ्या व्यवहारांचा तपशील जाणून घेणं हा लोकांच्या माहितीचा किंवा लोकांचा अधिकार आहे, हक्क आहे, असं सुप्रीम कोर्टने सांगितलं. सार्वजनिक निधी म्हणजे कळतं ना, जे गव्हर्नमेंटचे निधी आहेत त्याला आपण संचित निधी म्हणतो आपण किंवा पब्लिक फंड्स म्हणतो आपण त्याला. तर या पब्लिक फंड्स मधनं कुठल्याही प्रकारचा जर एक्सपेन्स होत असेल, खर्च होत असेल तर तो खर्च जाणून घ्यायची जबाबदारी काय असेल की हक्क जो असेल तो नागरिकांना तुमचा असेल. पुढचा खटला आहे तो 1978चा खटला आहे. जो देखील तुम्ही पॉलिटिक्सचा अभ्यास केला तर तुम्ही या खटल्याचं नाव ऐकलं असेल. तो म्हणजे की मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार खटला. या खटल्यामध्ये काय म्हटलं तर भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय म्हणलं आपण की भौगोलिक सीमा नाही. नीट स्टेटमेंट जजमेंट जे आहे ते नीट लक्षात ठेवा. काय म्हणते बघा
भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जे की तुम्हाला कलम 19 दिलेलं आहे, तर सुप्रीम कोर्टचं म्हणणं काय की याला कुठल्याही प्रकारची भौगोलिक सीमा असणार नाही, हे देखील माहितीच्या अधिकाराला सपोर्ट करणारं स्टेटमेंट तुम्ही सुप्रीम कोर्टचं आहे, जे या खटल्यात आलं होतं. नंतर पुढचा खटला आहे तो 1985 चा खटला आहे, ज्याचं नाव आहे इंडियन एक्सप्रेस विरुद्ध भारत सरकार खटला. खटला महत्वाचा आहे, काय म्हणतो बघा, माध्यमांना सर्व मार्गांनी माहिती मिळवण्याची व ती प्रसारित करण्याचा हक्क असेल. बघा परत एक इंटरेस्टिंग खटला, महत्वाचा खटला जो एक्झामला विचारला शकतो. खटल्याचं नाव काय, तर खटला आहे इंडियन एक्सप्रेस विरुद्ध भारत सरकार खटला 1985 चा. आणि खटल्यात काय म्हणलं सुप्रीम कोर्टनं, तर माध्यमांना सर्व मार्गांनी माहिती मिळवण्याचा आणि प्रसारित करण्याचा काय असेल की हक्क असेल. पुढचा खटला आहे 2004 चा पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज विरुद्ध भारत सरकार खटला होता. आणि काय म्हणले की माहितीचा अधिकार हा काय असेल की मानवी हक्क असेल. ते 1, 2, 3, 4 आणि 5 खटले आपण बघितले जे महत्वाचे आहेत. याच्यापेक्षा व्यतिरिक्त अजून जास्त खटले असतील पण त्यांची गरज नाही आपल्याला. एक्झामच्या दृष्टीने हे 4-5 खटले जे आहेत ते लक्षात ठेवा. मी परत सांगतोय, रिपीट मोमेंट सांगतोय, इयर, खटल्याचं नाव आणि खटल्यामध्ये वन लाईन मध्ये सुप्रीम कोर्टनं काय म्हटलं होतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे 4 मुद्दे जे आहेत ते आपण काय करूया की लक्षात ठेवूया. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. ओके, आता इथे काय बघा, इथं काही इतर माहिती घेतली. इतर माहिती म्हणजे परत फॅक्च्युअल डेटा, म्हणजे थोडासा ज्याला आपण की जो तो कुठल्याही कॅटेगरीत बसू शकत नाही, पण आपण तो फॅक्च्युअल डेटा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. थोडासा मिसलेनियसचा पार्ट म्हणून आपण की ज्या गोष्टी आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. काय म्हणतो बघा पहिल्यांदा की माहितीचा अधिकार लागू करणारा भारत हा 71वा देश. मगाशी आपण सुरुवातीलाच 5 देशांची यादी बघितली की कोणी कोणी त्यांच्या देशामध्ये कधी कधी हा ऍक्ट लागू केला. भारताने तर ऑब्व्हियसली 2005 मध्ये लागू केला होता. तर त्यानुसार जर आपण क्रमवारीत विचार केला तर जगामध्ये भारताचा 71वा क्रमांक लक्षात ठेवा. आणि हे तर मगाशी बोललोच आपण की तमिळनाडू हे भारतातलं पहिलं राज्य आहे ज्याने काय केलं की माहितीचा अधिकार लागू केला 1997 ला. हे आपण डिस्कस केलं होतं. महाराष्ट्र हे 7वं राज्य आहे, हे देखील मगाशी आपण डिस्कस केलं होतं. इथे लिहिलंय मी, तुमचं पुढचा मुद्दा तोच आहे तुमचा, ठीक आहे ना. पुढं भारतामध्ये माहिती अधिकार सप्ताह आपण सेलिब्रेट करतो, म्हणजे माहिती अधिकाराचा आठवडा. तो कधी आहे, तो पुढच्याच महिन्यामध्ये 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर. डेट महत्वाची लक्षात घ्या. 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर हा काय, तर भारतामध्ये माहिती अधिकार सप्ताह आहे. महत्वाची डेट लक्षात ठेवा. पुढं आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन जो कधी आहे, जो 28 सप्टेंबरला आपण सेलिब्रेट करतो, जो की या महिन्यामध्ये आपण होतो की मला वाटते आज किंवा उद्या म्हणजे आपण तो सेलिब्रेट करतो, ठीक आहे ना. सो दोन्ही डेट्स महत्वाच्या, ही देखील डेट महत्वाची, ही देखील डेट काय की महत्वाची. हा एक फॅक्ट आहे, ही फॅक्ट देखील महत्वाची तुमची, ती म्हणजे की भारताचे पहिले माहिती आयुक्त कोण होते, त्यांचं नाव आहे श्री वजायत हबीबुल्ला. हे भारताचे काय होते की पहिले माहिती आयुक्त होते. पुढे बघतोय आपण 11 मे 2005 ही डेट काय सांगते, तर माहिती अधिकार कायदा लोकसभेत मंजूर झाला होता. म्हणजे अजून तो इम्प्लिमेंट झालेला नाहीये, तो फक्त लोकसभेत मंजूर झाला. ती देखील डेट महत्वाची. ती डेट काय, तर 11 मे 2005. पुढे बघतोय आपण 15 जून 2005 काय झालं, या कायद्यावरती राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली. आणि पुढे बघतोय आपण की 12 ऑक्टोबर 2005 जो बघतोय आपण की कायदा काय झाला तुमच्या देशभर लागू झाला. आणि 31 ऑक्टोबर 2019 हा कायदा काय केला तुमच्या जम्मू काश्मीर लागू झाला. आता थोडंसं या डेट्स जे आहेत त्या सगळ्या डेट्स मी परत रिवाइज करतो. वरचा फॅक्ट आपण डिस्कस केला त्याच परत मी इथे येतोय. 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर हा काय की भारतामधला माहिती अधिकार सप्ताह आहे. नेक्स्ट 28 सप्टेंबर हा काय, हा आंतरराष्ट्रीय माहिती दिन आहे. पुढे बघतोय आपण वजाहत हबीबुल्ला हे काय होते, भारताचे पहिले माहिती आयुक्त होते. आणि खाली बघतोय आपण की भारतामध्ये माहितीचा अधिकार इम्प्लिमेंट होण्याची आपण जर डेट्स बघितल्या, महत्वाच्या डेट्स बघितल्या तर 3 डेट्स महत्वाच्या. कुठल्या कुठल्या, पहिली आहे 11 मे 2005. या दिवशी काय झालं, या दिवशी लोकसभेमध्ये हा कायदा काय झाला की मंजूर झाला. दुसरी डेट आहे 15 जून 2005 ही काय महत्वाची डेट आहे, या दिवशी राष्ट्रपतींची त्यावरती काय झाली की स्वाक्षरी झाली. आणि तिसरी डेट आहे 12 ऑक्टोबर 2005 या दिवशी काय झालं, तर देशभर हा कायदा काय झाला की लागू झाला. फक्त आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम असल्यामुळे बघतो आपण तिथं सगळे कायदे लागू होत नव्हते. आणि नंतर बघतो आपण की 19 ला आपण बघतो की ते 370 कलम हटवलं. आणि मग 31 ऑक्टोबर 2019 पासून, ही फॅक्ट महत्वाची लक्षात ठेवा, 31 ऑक्टोबर 2019 पासून हा जो कायदा आहे तो काय झाला की जम्मू काश्मीर देखील इक्वल प्रमाणात तुमच्या लागू झाला. बघा फॅक्ट ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड, फक्त आपण कंटेंट बघतो, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा थेॉरिटिकल पार्ट आपण डिस्कस करत नाहीये, तिची गरज नाहीये. नेक्स्ट पुढचा पार्ट जातोय आपण. आता जे स्वरूप आहे, स्ट्रक्चर, तर थोडेसे काय पार्श्वभूमीचे मुद्दे होते माहिती अधिकाराच्या संदर्भातले ते आपण डिस्कस करून झालेले आहेत. आपण आता मेन मुद्द्याला आपल्या ऍक्ट तुमच्या ऍक्ट नेमका ऍक्ट कसा आहे,
त्यानंतर त्याच्यामध्ये महत्वाची कलमं कोणती आहेत, प्रकरणं कोणती आहेत, यांचा आपण काय करण्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे तुमचा, ठीक आहे ना. सो ऍक्ट आपल्याला माहिती आहे की 2005 स्वरूप काय बघा, स्वरूप असं आहे की प्रकरणांचा विचार केला आपण तर प्रकरण याच्यामध्ये काय आहेत की टोटल 6 प्रकरण आहेत. प्रकरण म्हणजे काय, तर जसं आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा विचार करतो आपण घटनेचा, तर घटनेमध्ये आपण म्हणतो की पूर्वी 22 होते, नंतर काय तुमचे 25 भाग पडले. आपण भाग म्हणजे कळतं ना, भाग 1 संघांचं क्षेत्र, भाग 2 नागरिकता, भाग 3 मूलभूत हक्क, असे आपण जे भाग पाडलेत ना, तसे माहिती अधिकार जो अधिकार आहे त्या अधिकाराचे देखील बघतो आपण की जो कायदा आपण तयार केला त्या कायद्याची एकूण काय बघतो आपण की 6 भागामध्ये आपण त्याला डिवाइड केला. त्याला आपण काय म्हणतो की 6 प्रकरण आहेत. बघा पहिलं प्रकरण आहे त्यामध्ये कलम किती आहे, तर कलम 1 आणि 2 दोनच कलम आहे त्यामध्ये. कलम किती आहे, 1 आणि 2. त्याचं नाव काय, नाव आहे त्याचं प्रारंभी. त्यामध्ये फक्त माहिती अधिकाराचं नाव, त्याची व्याप्ती, त्याचं स्वरूप काय केलंय की मेन्शन करायची, काय पुढे आपण काय करणार की डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. पुढचा आहे भाग 2. बघा ह्याच्यावरती पण क्वेश्चन फ्रेम होऊ शकतोय की भाग 4 मध्ये कुठली कलम येत आहेत, भाग 6 मध्ये कुठली कलम येतात. फक्त हे फॅक्च्युअल डेट आहे पण तरी पण याच्यावरती क्वेश्चन फ्रेम होऊ शकतं. हे प्रॉपरली लक्षात ठेवा. भाग 1 म्हटलं की काय म्हणतो आपण, कलम 1 आणि 2 विषय काय त्याचा प्रारंभिक, बाकी यामध्ये इतर कुठली गोष्टी आपल्याला माहितीची आवश्यकता नाहीये. पुढे आहे भाग 2. भाग 2 मध्ये कलम तुमची कुठली येतात, कलम तुमचं 3 ते 11 कलम तुमचे येते, ठीक आहे ना. लक्षात घ्या 1 ते 2 नंतर काय बघतो आपण की 3 ते 11. याच्यामध्ये विषय काय, तर माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरण. नेमकं काय पुढे आपण डिस्कस करणार, पण तुम्ही हे टायटल काय करा की लक्षात ठेवा. नंतर आहे प्रकरण 3 किंवा भाग 3 म्हणून आपण तुमचं, ह्याच्यामध्ये कलम कुठली कुठली आहेत, तर 12 ते 14 अशी कलम आहेत ती. आणि याचा विषय काय, तर केंद्रीय माहिती आयोग असा विषय महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. केंद्रीय माहिती आयोगाची माहिती कुठे तुमच्या, तर प्रकरण 3 मध्ये कलम 12 ते 14 मध्ये. नेक्स्ट आहे भाग 4 कलम 15 ते 17. परत रिवाइज करतो मी. भाग 4 कलम 15 ते 17 याच्यामध्ये काय आहे, तर राज्य माहिती आयोगाची माहिती तुम्हाला लागली. नंतर आहे भाग 5 कलम 18 ते 20 याच्यामध्ये काय आहे, तर माहिती आयोगाचे अधिकार, त्यांचे कार्य, अपील आणि शास्ती विषयीची माहिती आहे. आणि शेवटचा भाग 6 कलम 21 ते 31 जो की संकीर्ण म्हणतो. संकीर्ण म्हणजे काय की जे सगळं कलेक्टेड, काही लिस्ट असतील, काही इन्फॉर्मेशन तुमची असेल ते आपण तिथे टाकू शकत नाही, ते आपण काय करतो की ठिकाणी कलेक्टेड टाकतो. ती इन्फॉर्मेशन तुमच्या काय की भाग 6 मध्ये. मी परत रिपीट करतो सगळे मुद्दे. बघा भाग 1 कलम 1 ते 2 प्रारंभिक माहिती किंवा प्रकरण 1. प्रकरण 2 कलम 3 ते 11 माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरण. त्यानंतर प्रकरण 3 कलम 12 ते 14 केंद्रीय माहिती आयोग. प्रकरण 4 कलम 15 ते 17 राज्य माहिती आयोग. भाग 5 कलम 18 ते 20 माहिती आयोगाचे अधिकार, कार्य, अपील आणि शास्ती. आणि भाग 6 कलम 21 ते 31 त्याच्यामध्ये काय की संकीर्ण माहिती, ठीक आहे ना. सो स्वरूप जे ढोबळ स्वरूप जे ते ढोबळ स्वरूप आपल्याला इथे लक्षात आलेलं आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याला जाऊ, ते म्हणजे की डिटेलमध्ये प्रत्येक कलम वाईज काय केलं आपण अभ्यास करणार आहे. आता काय होतं की बऱ्याच वेळेला आपल्याला कलम आपल्या समोर येतील, एकच मिनिट, त्यावेळेस आपण सरसकट 1 पासून 31 पर्यंत कलम करतो, कारण काय म्हणजे हरकत नाहीये, पण वेळ फार जातो आणि मग एक्झामला काय होतं की नेमकं जे विचार जातंय ते आपण स्किप करतो. त्यामुळे थोडंसं काय करू आपण की सगळी बघूच आपण 1 ते 31 पर्यंत, पण त्यातली पण जी महत्वाची आहेत, जी लक्षात ठेवणं गरजेचे आहे त्यांच्यावरती आपण काय करू की विशेष भर देऊ आपण, ठीक आहे ना. आता थोडीशी काय एक्स्ट्रा माहिती आपण बघू आपण, ठीक आहे ना. सो कलम 1 काय सांगते बघा. ओके, मगाशी बोलल्याप्रमाणे आपण कलम 1 ची जे टायटल आहे ते टायटल काय बघा, तर व्याप्ती आणि विस्तार. बघा हे कलमांची जी टायटल्स आहेत ना ती देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण काय एक्झामला विचारताना मी तुम्हाला काय डिटेल्स विचारतील किंवा फक्त टायटल विचारतील. सो कलम 1 चं तुमचे टायटल काय, तर व्याप्ती आणि विस्तार. व्याप्ती काय सांगते, तर 12 ऑक्टोबर 2005 पासून जो कायदा आहे तो देशभर लागू झाला. बघा व्याप्ती म्हणजे तेच हो, तुमचा कायदा तुमचा लागू कधी झाला आणि कुठल्या भागासाठी लागू झाला तुमच्या, तर तेच सांगतो तुमच्या की 12 ऑक्टोबर 2005 पासून काय कायदा तुमच्या देशभर लागू झाला, एक्सक्लुडिंग तुमचं JNK म्हणजे जम्मू काश्मीर सोडून तुमचं. नंतर आपण मगाशी बोलल्याप्रमाणे 31 ऑक्टोबर 2019 पासून काय हा जो कायदा आहे तो जम्मू काश्मीर काय तुमच्या लागू झाला. ही त्याची काय की व्याप्ती होती. आणि स्वरूप काय होतं, विस्तार काय होता, याचा विस्तार हा होता की कलम 4 ही लक्षात ठेवा, ही फार महत्वाची आहे. याच्यावरती क्वेश्चन अजूनपर्यंत तरी काही फ्रेम झालेलं नाहीये पण होऊ शकतो. काय काय कलम आहे बघा, पार्ट त्याच्यामध्ये कलम 4, 5 त्यानंतर 12, 13, 15, 16, 24, 27 आणि 28. लक्षात घ्या, थोडस एफर्ट्स द्यावे लागतील, वेळ द्यावा लागेल पण लक्षात राहील. मी परत रिपीट करतो, कलम 4, 5, 12, 13, 15, 16, 24, 27 आणि 28 ही तात्काळ लागू झाली. म्हणजे ही जी डेट आहे ना 12 ऑक्टोबर 2005 ज्या दिवशी हा कायदा लागू झाला त्या दिवशीपासूनच काय झालं की ही जी कलम आहे ती लगेचच लागू झाली.
बाकीची कलम जे आहेत, बाकीची म्हणजे कोणती, तर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, त्यानंतर मध्ये बघतो आपण की 6 असेल, 6 जी काय मध्ये राहतोय तुमची ही जी कलम आहेत ती नंतर टप्प्याटप्प्यात लागू झाली. लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे, एक्झामला विचारलं जाऊ शकते. ही संख्या कमी आहे, यांना काय करायला लक्षात ठेवा. एक तर तुम्ही काय करू शकता, एक तर लागू झाली लक्षात ठेवा किंवा लागू न झाली लक्षात ठेवा. पण आपण समोर लक्षात ठेवा तुमच्या की तात्काळ कुठली लागू झाली, तर ही जी कलम दिसते बघतो आपण, ही कलम तात्काळ लागू तुमची होते. ठीक आहे ना. आता कलम 2 काय बघा, कलम 2चं टायटल आहे समुचित शासन. समुचित शासन म्हणजे काय, की गव्हर्नमेंट म्हणजे कोण, ती गव्हर्नमेंटची व्याख्या क्लिअर होणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट या व्याख्येखाली, समुचित शासन या व्याख्येखाली कोण कोण येते हे क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि ते तुमच्या आर्टिकल 2 मध्ये म्हटले. आता त्याच्यामध्ये शब्द फार महत्वाचे, स्थापना, मालकी, नियंत्रण आणि वित्तपुरवठा. बघा म्हणजे हे काम होतं तुमचं. समुचित शासन म्हटलं की त्याला जोडून हे 4 शब्द लक्षात ठेवा. कुठले कुठले, स्थापना, मालकी, नियंत्रण आणि वित्तपुरवठा. म्हणजे काय, हे जे आहे खाली जे लिहिले तुमच्या खाली जे आपण लिस्ट डाऊन केलं ना, ही सगळी जी आहेत ती समुचित शासनाच्या अंतर्गत येतील. कोण कोण, तर केंद्र शासन येईल तुमचं, सेंट्रल गव्हर्नमेंट तुमचं, राज्य शासन येईल, केंद्रीय माहिती आयोग येईल, त्यानंतर केंद्रीय जनमाहिती अधिकारी येईल, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त येतील, सक्षम अधिकारी येईल, माहिती येईल तुमचं, सार्वजनिक अधिकारी तुमचं. ठीक आहे ना. सो हे जे काय बघतोय आपण त्यात पण खास करून तुमची पहिली ही 2 तुमची. ठीक आहे ना. पहिल्या 2 साठी बघू आपण, खालच्या आपण नंतर घेऊ. पण पहिली जी 2 आहेत तुमची, केंद्र शासन आणि राज्य शासन, ह्याला आपण शासन म्हणतोय. पण मग फक्त हीच का, नाही ही नाही फक्त, मग काय म्हणतोय आपण की यांच्याद्वारे स्थापन केली गेलेली, कोणाद्वारे, केंद्र शासन असेल किंवा तुमचं राज्य शासन तुमचं असेल, यांच्याद्वारे स्थापन केलेली किंवा यांची मालकी असलेली किंवा यांच्याकडनं नियंत्रित होत असलेली किंवा यांच्या मार्फत त्यांना वित्त पुरवठा होत असलेली अशा कुठल्याही संस्था असतील त्यांना आपण काय म्हणतोय की समुचित शासन या व्याख्येखाली आपण त्याला काउंट करतोय. बघा आर्टिकल 2 काय सांगते बघा आपण. आर्टिकल 2 मध्ये काही व्याख्या दिलेत आणि त्या व्याख्येमध्ये काय काय म्हणलो आपण की समुचित शासन म्हणजे कोण असं त्यांनी सांगितले. आणि त्यामध्ये काय म्हणलो आपण की केंद्र शासन आहेच, राज्य शासन आहेच, पण यांच्या व्यतिरिक्त यांच्याकडनं स्थापना झालेले इतर संस्था, यांची मालकी असलेल्या इतर संस्था, यांच्या मार्फत नियंत्रित होऊन तुमच्या असलेल्या संस्था किंवा यांच्या मार्फत वित्त पुरवठा होत असलेल्या संस्था, हे सगळं देखील तुमच्या काय असेल की समुचित शासनाचा भाग असेल. अजून काय सांगितलं याच्यामध्ये आर्टिकल 2 मध्ये, तर आता आपण तेच बोलू की केंद्रीय माहिती आयुक्त असेल, जनमाहिती अधिकारी असेल, माहिती आयुक्त असतील, सक्षम अधिकारी असेल, माहिती असेल आणि सार्वजनिक प्राधिकरण असेल. हे जे काही शब्द आहेत ना, हे शब्द मेन्शन केलेत. मी थोडंसं पुढे जातो म्हणजे आपल्याला कळेल की मला म्हणायचं काय ते लक्षात घ्या. आणि पण हे पण पुढे तुमचा अभिलेख, माहितीचा अधिकार, राज्य माहिती आयुक्त वगैरे तुमच्या गोष्टी आहेत. ठीक आहे ना. त्रयस्थ पक्ष वगैरे म्हणजे काय की आर्टिकल 2 मध्ये काही व्याख्या घेतल्यात त्यांनी. कसल्या व्याख्या, ज्या पुढे युज होतील. जेव्हा ते त्रयस्थ पक्ष म्हणतील ना, तर त्रयस्थ पक्षाची व्याख्या दिली तुमच्या. त्यावेळेस ते केंद्र शासन म्हणतील ना, केंद्र शासनाची व्याख्या तुमची दिली तुमच्या. त्यावेळेस ते राज्य माहिती आयुक्त म्हणतील ना, तर त्या राज्य माहिती आयोगाची व्याख्या तुमची दिली त्यांनी ना. सो सगळ्या व्याख्या आहेत ना, त्या व्याख्या तुमच्या आर्टिकल 2 मध्ये मेन्शन केल्यात. आता मी आता काही महत्त्वाची व्याख्या घेतली आहेत ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं तुमच्या. त्यातली पहिली व्याख्या आहे ती म्हणजे माहितीचा अधिकार, ज्याची व्याख्या तुमच्या काय की आर्टिकल 2 मध्ये. बघा नीट ऍक्च्युअल लक्षात ठेवा, माहितीच्या अधिकाराची व्याख्या तुमची कुठं आहे तर आर्टिकल 2 मध्ये. आर्टिकल 2 काय सांगते, माहितीचा अधिकार म्हणजे काय तर कुठल्या प्रकारचं गव्हर्नमेंटचं काम, कुठल्या प्रकारचा गव्हर्नमेंटचा अभिलेख, कागदपत्र यांची पाहणी करणं, त्यांच्या साहित्यांना प्रमाणित करणं, त्यांचे नमुने पाहणं, ते हार्ड कॉपी रूपात असतील किंवा इलेक्ट्रॉनिक रूपात तुमची असेल, ही जी माहिती आहे ती माहिती मागवणं किंवा ती माहिती मिळवणं त्याला आपण काय म्हणतोय की माहितीचा अधिकार म्हणतोय. याची व्याख्या दिली कुठं तर आर्टिकल 2 मध्ये दिल्याची व्याख्या लक्षात ठेवा. नेक्स्ट दुसरं काय महत्वाचं तुमचं आहे तर प्राधिकरण, त्याला आपण सार्वजनिक प्राधिकरण म्हणतो आपण. ठीक आहे ना. तर या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड तुमच्या होतील तर लोकसभा येईल, राज्यसभा येईल, विधानसभा येईल, विधान परिषद येईल, सर्वोच्च आणि उच्च न्यायालय तुमचे येईल आणि घटनेद्वारे स्थापित तुमचे काय की इतर प्राधिकरण. बघा मी परत रिपीट करतो, आर्टिकल 2 बघतोय आपण. त्या आर्टिकल 2 मध्ये ह्या ऍक्ट मध्ये ज्या ज्या काही व्याख्या वापरल्या होत्या त्या व्याख्या दिलेत. त्यामध्ये पहिल्यांदा म्हणलं की माहिती अधिकार म्हणलो आपण, दुसरं आपण काय म्हणतो की प्राधिकरण, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय तर त्याची देखील ती व्याख्या दिलेली आहे. काय दिले बघा की कन्फ्युजन होऊ नये. उद्या कुठल्या संस्थेने हात वर करता कामा नये की आम्ही माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत येत नाही असं म्हणू नये. म्हणून काय केले की तुमच्या ऍक्ट मध्येच ते मेन्शन केले आर्टिकल 2 मध्ये की भाई ज्यावेळेस आम्ही सार्वजनिक प्राधिकरण म्हणतोय तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये काय होतील की काउंट होतील. त्यामुळे तुम्ही आपोआपच काय होतंय की माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत काउंट होत आहे. लक्षात घ्या, ह्यासाठी व्याख्या माहिती असणं गरजेचं आहे. मागची स्लाइड मी दरवर्षी रिपीट करतो, ही साईड
की ज्याच्यामध्ये आपण बघतोय की हे जे तुम्हाला दिसतंय इन 8 पहिल्यांदा त्यानंतर खाली 14, ह्या सगळ्या गोष्टींच्या व्याख्या ज्या आहेत त्या आर्टिकल 2 मध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला आर्टिकल 2चं टायटल लक्षात काय लक्षात ठेवा की हे टायटल समुचित शासन लक्षात घ्या. आर्टिकल 2 जसं आपण आर्टिकल 1 काय म्हणलं व्याप्ती आणि विस्तार म्हणलं तसं आर्टिकल 2चं काय करा की टायटल लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवा की समुचित शासन. आणि मग आपण फिट बसलं पाहिजे की समुचित शासन म्हटलं की त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या काय केल्यात की व्याख्या दिलेल्या आहेत ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यातल्या आपण माहितीचा अधिकार म्हणजे काय त्याची व्याख्या बघितली, आपण सार्वजनिक प्राधिकरणाची व्याख्या बघितली, अजून पण काय व्याख्या आहे ते आपण डिस्कस करू आपण इथं. बघा सक्षम अधिकारी, सक्षम अधिकारी कोण असेल तिथे म्हटले बघा सभागृहाचे पीठासीन अधिकारी, म्हणजे इथे आपण जी सभागृह मेन्शन केलं तुमच्या लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद याचे जे पीठासीन अधिकारी असतील तर ते येतील सरन्यायाधीश, मुख्य न्यायाधीश, राष्ट्रपती, राज्यपाल. हे काय असतील हे सक्षम अधिकारी असतील. म्हणजेच काय की ऍक्ट मध्ये ज्या ज्या ठिकाणी सक्षम अधिकारी हा शब्द वापरलाय त्याचा अर्थ काय असणार आहे की ही सगळी लोक काय असतील की त्या सक्षम अधिकारी शब्दाचा पार्ट असतील. अजून काय बघा अजून आहे माहिती, इन्फॉर्मेशन. सो इन्फॉर्मेशन या व्याख्येखाली कोण कोण येते काय काय येते सगळ्या प्रकारचं साहित्य येते. त्यामध्ये अभिलेख असतील, ईमेल असेल, सूचना असेल, परिपत्रक असेल, आदेश असेल, अहवाल असेल. माहिती असणं गरजेचं आपल्याला की माहिती हा जो शब्द आहे या शब्दाच्या अंतर्गत आरटीआय नुसार काय काय येऊ शकतंय हे सगळं त्यामध्ये येऊ शकतं. ठीक आहे ना. अजून काय तर सार्वजनिक प्राधिकरण आपण डिस्कस केलं. हा ठीक आहे हे रिपीट झालं तुमचं. सो हे तुमचं ते असेल हा ओके हे मुद्दे तेच तुमच्या असेल त्यामध्ये परत बघायची आवश्यकता नाही. चला पुढे जाऊया. आता पुढचं येते आपलं ते आर्टिकल 3. बघा आर्टिकल 1 डिस्कस केला आपण. काय आर्टिकल 1 तुमचं तर व्याप्ती आणि विस्तार. आर्टिकल 2 डिस्कस केला आपण ज्यामध्ये काय बघितलं आपण तर तुमच्या व्याख्या आपण समुचित शासन म्हणतो आपण ते समुचित शासन डिस्कस केलं आपण ज्यामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या व्याख्या डिस्कस केल्या. आता आर्टिकल 3 काय म्हणते तर सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल. थोडस इंटरेस्टिंग आहे आणि लक्षात काय ठेवायचंय बघा माहिती राईट टू इन्फॉर्मेशनचं आर्टिकल 3 काय सांगतंय तर हे सांगतंय की सर्व नागरिकांना. इथं बघा शब्द फार महत्वाचा आहे. सर्व नागरिकांना म्हणजे नागरिकचा अर्थ कळतो ना आपला. आपण घटनेमध्ये जो भाग 2 आहे त्यामध्ये भारताचा नागरिक होण्याच्या ज्या अटी आहेत त्या आपण बघितलेल्या असतात. त्यामध्ये लक्षात ठेवा हा जो अधिकार आहे तो फक्त नागरिकांना, तो परकीय व्यक्तींना नाहीये. सो इथं म्हटलंय की सर्व नागरिकांना काय असेल की माहितीचा अधिकार असेल. हे फक्त आर्टिकल 3 तुमचं जेवढं सांगते. आर्टिकल 4 काय सांगते बघा कलम 4 काय सांगते तर कलम 4 सांगते की सार्वजनिक प्राधिकरणावरील बंधने. काही ठिकाणी फार डिटेलमध्ये गोष्टी मेन्शन केल्यात गरज नाहीये फक्त एक्झाम ओरिएंटेड फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा. आर्टिकल 4 काय म्हणते सार्वजनिक प्राधिकरणावरील बंधने. काय बंधने आहेत बघा तर अधिनियमित झाल्यापासून 120 दिवसांच्या आत विशिष्ट माहिती प्रकट करणे असं आर्टिकल 4 सांगते. म्हणजे काय बघा समजून घ्या. ऍक्ट 2005 ला आला. 2005 ला ऍक्ट केल्यानंतर त्यात एक आर्टिकल 4 तिने सांगितलं. आर्टिकल 4 हे आहे ते काय सांगते त्यानं जे काही सगळे सार्वजनिक प्राधिकरण आहेत कोण ते आपण मागाची स्लाइड बघितली बघा. म्हणून तो व्याख्या क्लिअर असणं फार गरजेचं आहे की सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे नेमकं कोण याची व्याख्या आपण मागच बघितली. तर त्या सार्वजनिक प्राधिकरणांच्या वरती काही बंधनं असतील, काही रिस्ट्रिक्शन्स असतील, तर त्यांना काहीतरी इन्स्ट्रक्शन असतील. काय इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तर ज्या दिवशी हा ऍक्ट संमत झाला अधिनियमित झाला त्या तारखेपासून पुढच्या 120 दिवसांच्या आत बघा नीट ते जे संख्या आहे ना ती संख्या प्रॉपर लक्षात ठेवा. किती दिवसात 120 दिवसांच्या आत विशिष्ट माहिती प्रकट करणे. विशिष्ट माहिती म्हणजे कुठली बघा आपण बघतो की गव्हर्नमेंटच्या ज्या काही कंपन्या असतील किंवा गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतील त्यांचे वेबसाईट असतात आणि त्या वेबसाईट तुम्ही जर व्हिजिट केला तर तिथे बघतो आपण की अबाउट नावाचा एक सेक्शन असतो. ठीक आहे आणि त्या अबाउट सेक्शन आपण बघतो इथे सगळी इन्फॉर्मेशन असते. काय इन्फॉर्मेशन असते की त्या डिपार्टमेंटची स्थापना कधीची आहे, त्या डिपार्टमेंटचे तुमच्या आता सध्या हेड कोण आहेत, तिथली बॉडी काय आहे, त्याची उद्देश काय आहे, कुठल्या प्रकारचं काम करतात, कुठल्या प्रकारचे रिपोर्ट तयार करतात ते रिपोर्ट तुम्हाला तिथे बघायला मिळतील तुमचे अॅन्युअल रिपोर्ट तुमचे. ठीक आहे ना. सो ह्याचा या आर्टिकल 4 चा उद्देश काय माहितीये का जी कॉमन इन्फॉर्मेशन आहे ना ती कॉमन इन्फॉर्मेशन नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण न येता त्यांना आयती मिळून जावी हे तुमची जबाबदारी असते. म्हणजे समजा की तुम्ही विद्यापीठात गेला आणि विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत हे पण जर तुम्हाला माहितीचा अधिकाराचा अर्ज दाखवून मागावा लागत असेल तरी फार हेक्टिक काम आहे. कशाला पाहिजे हे त्यापेक्षा काय करा की विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नावाची पाटी बाहेर लावा
प्लस विद्यापीठांच्या कुलगुरूंची नावाचं काय करतो मी, त्यांचा फोटो घ्या, त्यांचं डेझिग्नेशन घ्या आणि ते काय करा की वेबसाईट त्यांच्या अपलोड करा, जेणेकरून ज्याला माहिती हवी असेल तो काय करेल की वेबसाईट जाईल, सर्च करेल आणि त्याला ती माहिती आयती मिळून जाईल, कुठल्या प्रकारचा खर्च न करता, कुठल्या प्रकारची झिगझिग न करता. त्यासाठी आर्टिकल 4 आहे की काही माहिती प्रत्येक डिपार्टमेंटनं, प्रत्येक तुमच्या गव्हर्नमेंटच्या त्या ऑफिसने काय केलं पाहिजे की त्यांच्या वेबसाईटला किंवा त्यांचं जे काय जो काही त्यांचा मोड असेल, आता बऱ्यापैकी लोक वेबसाईट वापरतात, त्या वेबसाईटला पब्लिश केली पाहिजे. हे त्यांच्यावरती बंधन आहे 120 दिवसांचं. म्हणजे एक यादी आहे मोठ्या मोठी, काय काय त्या अधिकाऱ्यांची नावं, त्यांच्या पदाचं नाव, डिपार्टमेंटचे अॅन्युअल रिपोर्ट तुमचे, त्याची आपल्याला गरज नाही. लक्षात ठेवा, फक्त माहिती समजून घ्या की डिपार्टमेंट्सनी काही विशिष्ट माहिती काय केली पाहिजे की पब्लिश केली पाहिजे. पुढचं आहे कलम 5. मी आता रिव्हिजन मागतो. कलम 1 काय, व्याख्यान विस्तार. कलम 2 काय, समुचित शासन. कलम 3 काय, सर्व नागरिकांना काय असेल की माहितीचा अधिकार असेल. कलम 4 काय, तर कलम 4 मध्ये आपण बोलू तुमच्या की सार्वजनिक प्राधिकरणांच्या वरची काही बंधनं आहेत. कसली बंधनं आहेत, तर 120 दिवसांच्या कधीपासून, अधिनियमित झाल्यापासून त्यांनी विशिष्ट माहिती त्यांच्या वेगळ्या वेबसाईटवरती पब्लिश करणं बंधनकारक आहे. कलम 5 काय, तर जनमाहिती अधिकारी हा काय असतो, प्रत्येक ऑफिसला तुम्ही एक ऑफिसर अपॉइंट केला पाहिजे. म्हणजे समजा मी विद्यापीठात गेलो आणि विद्यापीठात मला विशिष्ट प्रकारची माहिती मागवायची आहे. समजा मला या वर्षी फिजिक्स या विषयाला किती लोकांनी ऍडमिशन घेतली त्याला माहिती मागवायची आहे. कुठे विचारू मी डिपार्टमेंटला जाऊ का, मी एक्झामिनेशन विभागाला जाऊ का, मी ऍडमिशन विभागाला जाऊ का, मला जायचं नाहीये, मला माहिती किती पाहिजे आहे. तर ती माहिती देण्यासाठी काय केलं पाहिजे, विद्यापीठानं एक माणूस अपॉइंट केला पाहिजे, ज्याच्यावर तुम्ही जाऊन अर्ज करायचा आणि त्याकडे माहिती मिळवायची. तो जो आहे त्याला काय म्हणतो आपण, जन माहिती अधिकारी. कलम 5 काय आहे, जन माहिती अधिकाराचं. याच्यामध्ये काय म्हणते बघा, तर अधिनियमित झाल्यापासून म्हणजे ऍक्ट लागू झाल्यापासून 100 दिवसांच्या आत केंद्र राज्य काय करतील की जनमाहिती अधिकारी आणि सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांची काय करतील की नेमणूक करतील. दोन्ही नंबर्स लक्षात ठेवा. इथं काय, इथं आहे 120 दिवस, इथं काय 100 दिवस. बघा 120 दिवस कशासाठी, तर विशिष्ट प्रकारची माहिती पब्लिश करायची. कधीपासून, अधिनियमित झाल्यापासून. 100 दिवस कशासाठी, तर अधिनियमित झाला, ऍक्ट लागू झाला की त्यानंतर पुढच्या 100 दिवसात तुम्ही काय करायचंय की सगळ्यांनीच, केंद्र असेल, राज्य असेल, खालीच्या काय संस्था असतील, सगळ्यांनी तुमच्या तुम्ही काय करायचंय की एका जनमाहिती अधिकाऱ्याची प्लस एक सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणजे त्याच्या ऍब्सेंटमध्ये तुमचा तो अधिकारी तुमचं काम करेल. या दोघांची काय करायची की अपॉइंटमेंट कन्फर्म करायची आहे. सो आर्टिकल 5 देखील तुमचं काय की ते महत्वाचं आहे, जनमाहिती अधिकाराचं. आर्टिकल 6 काय म्हणतात, आर्टिकल 6 माहिती मिळवण्याकरता विनंती. म्हणजे काय की आतापर्यंत सगळं आपण काय केलं की सगळं स्ट्रक्चर सांगून टाकलं की हे सगळं करा तुमचं, ठीक आहे ना, हा अधिकारी अपॉइंट करा तुमचं. पण नागरिकांसाठी पण माहिती असलं पाहिजे किंवा ते सिस्टम जे काम करते सिस्टमला माहिती असलं पाहिजे की बाई कशा प्रकारची माहिती दिली पाहिजे, कशा प्रकारे अर्ज केला पाहिजे, त्याची माहिती तुमची कुठे आहे, तर कलम 6 मध्ये माहिती मिळवण्याची विनंती कशी करायची बघा. इथे म्हटले तिने स्ट्रिक्टली सांगितले. हे टायटल लक्षात ठेवा का, आर्टिकल 6चं टायटल काय, तर माहिती मिळवण्याकरता तुमची विनंती आहे तुमची, ती आर्टिकल 6 मध्ये मेन्शन केली तुमच्या. त्यात काय काय सांगितले, तर विनंती जी आहे ती लेखी स्वरूपात इंग्रजी, हिंदी किंवा राजभाषा स्वरूपात करा. तुम्हाला जर एखाद्या डिपार्टमेंटकडे माहिती हवी असेल ना, तर गरजेचं काय, तर विनंती लेखीच पाहिजे, तोंडी चालणार नाही. हा जिथे गरज आहे, रिक्वायरमेंट आहे ना, की जी विनंती लेखी स्वरूपात आणता येऊ शकत नाही, तिथं जनमाहिती अधिकाराचं काम चालू होतं की त्यांना ती माहिती काय करणं की समजून घेणं आणि लेखी स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करणं. बघा स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, आर्टिकल 6 काय सांगते की तुमची जी काही माहिती मागण्याचा विनंती अर्ज आहे ना, तो लेखी स्वरूपात पाहिजे. पण मी काय म्हणतोय, जिथं शक्य नाहीये लेखी स्वरूपात ती माहिती मागणं शक्य होत नाहीये, तिथं ती माहिती लेखी स्वरूपात आणण्याचं किंवा तो अर्ज लेखी स्वरूपात आणण्याचं काम कोणाचं असेल, तर ते असेल जनमाहिती अधिकाऱ्याचं काम असेल. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. मग काय म्हटलंय की भाषा कुठली वापरू शकताय, भाषा एक तर इंग्लिश वापरा, नसेल तर हिंदी वापरा, नसेल तर काय वापरा की राजभाषा म्हणजे तुमच्या राज्याची जी कुठली भाषा असेल ती वापरा. आपल्या तर महाराष्ट्र विषय केला तर आपली मराठी आहे, ठीक आहे ना. तुम्ही महाराष्ट्रामध्ये हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये कुठल्याही भाषेमध्ये काय करू शकता की जो RTI ऍक्ट आहे तुम्ही टाकू शकता तुमचं, ठीक आहे ना. आता इथं महत्वाचं काय बघा, पहिले तर हे की भाषा लक्षात ठेवा, कुठल्या भाषा आहेत त्या 3 भाषा, हिंदी, इंग्लिश आणि राजभाषा. अजून काय महत्वाचं आहे, तर अर्जदारास कारण विचारली जाणार नाहीत. म्हणजे तुम्ही जर अर्ज टाकायला गेलात तर ही माहिती तुला का हवे असं तिथं पुढे बसलेल्या माणसाने विचारायचं नाहीये. तो त्या माहितीचं काही करू शकतोय.
म्हणजे समजा तुम्ही विद्यापीठात गेला आणि विद्यापीठाला म्हटला की आम्हाला काय करा की विद्यापीठाचे जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या पगारांची काही संख्येची आकडे जे आहेत त्या मला सांगा. उद्या समजा माहिती म्हणाल तुला काय करायचं पगारांच्या आकडे विचारायचा हक्क नाहीये. जी काय माहिती तुम्ही डिमांड कराल ती माहिती तुम्हाला कुठलंही कारण न विचारता दिली गेली पाहिजे. दुसरं, वैयक्तिक तपशील देण्यास भाग पाडता येणार नाहीये. म्हणजे समजा तुम्ही जर एखादी सेन्सिटिव्ह माहिती मागताय ज्याच्यामुळे मे बी ती संस्था अडचणीत येऊ शकते, तर माहिती देताना तो जो जन्ममाहिती अधिकारी तो म्हणला की तुझा नंबर दे, तुझा ऍड्रेस दे, तुला बघून घेतो, चालणार नाहीये. फक्त अशीच इन्फॉर्मेशन तुम्ही शेअर करा. समजा तुम्ही म्हणता की मला माहिती पोस्टानं पाहिजे, तर ऑब्व्हियसली तुमचं जर पोस्टानं पाहिजे तुम्हाला काही तुमचा ऍड्रेस द्यावा लागेल. तुम्ही म्हणला की मला माहिती माझ्या मेलवरती पाहिजे आहे, तुम्हाला तुमचा मेल ऍड्रेस द्यावा लागेल. सो ही इन्फॉर्मेशन सोडता इतर कुठल्याही प्रकारचा पर्सनल तपशील अर्जदाराकडनं मागून घेण्याचा अधिकार या जनमाहिती अधिकाऱ्याला असणार नाहीये. या गोष्टी काय करा की लक्षात ठेवा तुमच्या, ठीक आहे ना. सो हे आर्टिकल 6 लक्ष म्हणजे कुठले मुद्दे आहेत तर माहिती मिळण्याची विनंती, जो अर्ज तुमचा त्याविषयी माहिती तुमची आहे, आणि हे 4-5 मुद्दे आपण बघितले ते काय करा की प्रॉपरली लक्षात ठेवा. सो 6 पर्यंत आर्टिकल आपण डिस्कस केलेत. पुढचे बघूया आपण आर्टिकल 7. आर्टिकल 7 काय सांगते बघा. एकच मिनिट. हा, टायटल कसं, विनंती अर्ज निकालात काढ. म्हणजे काय, 6 नुसार आपण काय केला, 6 नुसार आपण अर्ज केला. आता 7 नुसार काय करायचं आपल्याला, 7 नुसार तो अर्ज आपल्याला काय करायचा की निकालात काढायचा आहे. म्हणजे त्या जनमाहिती अधिकाऱ्यानं अर्जदाराला माहिती द्यायची. आता हे थोडंसं मी काय केलं की टेबल तयार केलं, त्यामध्ये इथं वरती लिहिलं की माहितीचं स्वरूप कुठलं असेल, कुठल्या प्रकारचं आहे, आणि मग त्याला कालमर्यादा काय असेल. बघा, प्रत्येक स्वरूपाच्या माहितीला वेगळ्या वेगळ्या प्रकारची काय की कालमर्यादा आहे. मी तिथे नोट डाऊन केले, हे फार महत्वाचं आहे. IMP आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन फ्रेम होतात, हे फार महत्वाचं आहे, हे प्रॉपर लक्षात ठेवा. कलम 7 विनंती अर्ज निकालात काढणे. प्रत्येक प्रकारच्या माहितीचं स्वरूप आणि ती माहिती किती दिवसात निकालात काढली पाहिजे म्हणजे अर्जदाराला मिळाली पाहिजे हे तुम्हाला इथे मेन्शन केलं. बघा, सर्वसाधारण माहिती जर असेल, सर्व म्हणजे काय नॉर्मल इन्फॉर्मेशन जर असेल तर ती 30 दिवसांच्या आत देणं गरजेचं आहे. बघा, म्हणजे जर प्रश्न परीक्षा विचारला आपल्याला की माहिती अधिकाराअंतर्गत अर्जदाराला साधारणतः किती दिवसात माहिती मिळाली पाहिजे, तर आपलं उत्तर काय असेल, उत्तर 30 दिवस असेल. ठीक आहे ना. स्पेसिफिक क्वेश्चन असेल तरच पुढच्या गोष्टीचा विचार करायचा आहे, अदरवाईज 30 दिवस आपलं काही उत्तर आपलं कन्फर्म असणार. पुढे बघतोय आपण की जर समजा माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीविताशी संबंधित आहे, त्याच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे, म्हणजे फार महत्वाचे आहे. जर ती माहिती मिळाली नाही तर त्या अर्जदाराचा जीवित स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते. ठीक आहे ना. तर अशी माहिती जी आहे ती 48 तासांच्या आत पब्लिश करणं किंवा त्याला देणं काही की गरजेचं आहे. बघा, प्रत्येक ठिकाणचे जे काय कालमर्यादा ती वेगळी वेगळी आहे, नीट लक्षात घ्या. सर्वसाधारण म्हणजे काय म्हणतो आपण 30 दिवस. पुढे बघतोय आपण की जर अर्जदाराच्या जीवित आणि व्यक्तिगत गोष्टीचा मुद्दा असेल तर काय बघतोय आपण की तुमचं 48 तासांच्या आत तुमचं. ठीक आहे ना. पुढे काय म्हणलं बघा, तिसरा प्रकार आहे सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी यांच्याकडची माहिती पाहिजे असेल तर थोडंसं हे काय करा की वर्ड टू वर्ड लक्षात ठेवा. जर तुमची माहिती कुठं असेल, सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी यांच्याकडे असेल तर काय बघतो आपण की नॉर्मल पेक्षा 5 दिवस एक्स्ट्रा लागतील तुम्हाला. म्हणजे किती दिवस लागतील तुम्हाला, 35 दिवस लागतील. हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रकार आहे की माहिती अर्ज केलेल्या प्राधिकरणाकडून दुसऱ्या प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला असेल तर, म्हणजे समजा तुम्ही एका डिपार्टमेंटकडे माहिती मागवली पण झालं असं की आधी ते डिपार्टमेंट ते काम करायचं त्यामुळे त्यांच्याकडे माहिती होती, पण झालं काय की दरम्यानच्या काळामध्ये ते जी काय प्रकार जो होता तो दुसऱ्या डिपार्टमेंट ट्रान्सफर झाला होता. आता काय झालं काय की तुम्हाला त्यांच्याकडे माहिती घेऊन द्यायला पाहिजे, यासाठी पण मध्ये वेळ पाहिजे. म्हणून बघतो आपण की तो जो वेळ आहे तो 5 दिवस तुमचे काय असेल की एक्स्ट्रा असेल, प्लस तुमची अर्जाचे 30 दिवस, म्हणजे इथे पण काय बघतो आपण की तुमचे 35 दिवस तुमचे असेल. म्हणजेच काय, हस्तांतरित माहिती मिळण्यासाठी तुम्हाला परत 35 दिवस लागतील तुमच्या. आणि शेवटी बघतो आपण की त्रयस्थ पक्ष संबंधित माहिती असेल, म्हणजे तुम्ही माहिती जी मागवली, समजा ही डिपार्टमेंट आहे, या डिपार्टमेंटची माहिती नाहीये, ती माहिती एखाद्या त्रयस्थ थर्ड पार्टीकडे असेल तर त्या थर्ड पार्टीकडनं माहिती घेऊन देण्यासाठी तुम्हाला काय वेळ जास्त लागेल, आणि तो वेळ तुमचा किती आहे, तो आहे 40 दिवसांचा वेळ. आता परत लक्षात घ्या, त्रयस्थ पक्षाची व्याख्या आर्टिकल तुमचं किती आहे, आर्टिकल 2 मध्ये केलेली आहे तुमच्या. त्यामुळे इथं हे कालावधी किंवा माहितीचं स्वरूप आणि त्यासाठी लागणारा कालावधी साधारण काय बघतो आपण की 30, 48, 35, 35 आणि तुमचं 40.
ह्या वेगळ्या वेगळ्या टेन्यूरमध्ये तुमची काय मिळते की माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाऊ शकते. हे पब्लिक काय करा की लक्षात ठेवा. फार महत्वाचा टेबल आहे, याच्यावरती एक्झामला तुमच्या फार रिपीटेड क्वेश्चन पडलेले आहेत, त्यामुळे कालावधी प्रॉपर्ली काय करा की लक्षात ठेवा. पुढे जाऊया. चला हा, आता ह्याच आर्टिकल 7 मध्ये अजूनही काही गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. थोडंसं नॉर्मल गोष्टी लक्षात ठेवा. आपण पहिलं की काय म्हणले बघा आर्टिकल 7 मध्ये की विहित वेळेत माहिती न दिल्यास माहिती देण्याचे नाकारले गेले असं म्हणते. म्हणजे समजा की टेंडूचं ठरलाय 30, 35, 40 जो काय तुमचा टेंडू 28 तास तुमचे जे काय ठरले असतील ना, तेवढ्या ठरलेल्या वेळेत जर पुढचा डिपार्टमेंट किंवा जनमाहिती अधिकारी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करत नाहीये, त्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला त्यानं माहिती द्यायचं नाकारलंय. मग असं जर नाकारलं असेल त्यानं, जे काय आपण आता डिस्कस करू, तर काय करणं गरजेचं आहे, तर हे नाकारण्याची कारण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये अपील करता येईल त्याचा कालावधी सांगणं गरजेचं आहे. आणि अपिलाचा प्राधिकरण म्हणजे कुणाकडे अपील करता येईल हे देखील सांगितलं पाहिजे. बघा आर्टिकल 7 काय म्हणते, आर्टिकल 7 म्हणते की माहितीचा विनंती अर्ज काय करणे की निकालात काढणं. मग आपण पुढे काय म्हणतोय की जर विहित ठरलेल्या कालावधीत तो जर अर्ज निकालात निघाला नाही, त्याचा अर्थ काय होतो की ते डिपार्टमेंट तुम्हाला माहिती देण्यापासून काय करते की नकार देते. जर नकार देत असेल तर त्यांनी काय करणं गरजेचं आहे की आम्ही नकार का देतोय, का आम्ही माहिती पब्लिश का नाही तुम्हाला देऊ शकत आहे, याची त्यांनी कारण देणं गरजेचं आहे. दुसरं की आम्ही देऊ शकत नाही तर कोण देऊ शकते, तर ते प्राधिकरण त्यांनी सांगणं गरजेचं आहे की यांच्यावर जा. प्लस तुम्ही किती दिवसांच्या आत तिथे गेलं पाहिजे हा कालावधी पण ते सांगते तुमच्या. ह्या गोष्टी पण तुमच्या काही आर्टिकल 7 मध्ये. प्लस अर्जाची फी साधारण लक्षात घ्या की जर तुम्ही बिलो पॉवर्टी लाईन असाल तर कुठल्या प्रकारचा खर्च नाहीये, अदरवाईज तुम्हाला काय की 10 रुपये खर्च असेल तिथं म्हणजे तुमचा. जर सीडी रूपात तुम्हाला माहिती हवी असेल, डीव्हीडी सीडी तुमचं प्रत्येक सीडीला बघतो आपण की 50 रुपये तुम्हाला चार्ज द्यावा लागेल. आणि जर कागद रूपात माहिती असेल प्रत्येक पेजला 2 रुपये हा तुमचा काय की जेरॉक्सचा खर्च तुमच्याकडनं घेतला जाईल. ही फक्त काही कॉमन इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे पण आर्टिकल 7 मध्येच तुमच्या आहे, लक्षात घ्या. ठीक आहे ना. आता पुढे आर्टिकल 8. आर्टिकल 8 देखील महत्वाचं आहे. ते काय सांगते बघा, तर माहिती प्रगट करण्याबाबतचा अपवाद काय असेल, म्हणजे कुठल्या केसमध्ये बघा आर्टिकल 8 लिहिलं समजून घ्या, कुठल्या केसमध्ये माहिती देण्याचं नाकारलं जाऊ शकतं त्याची कारण मी खाली मेन्शन केलेत. ही कारण लक्षात ठेवा, कारणांच्या वरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन पडून गेले तुमचे. कारण माहिती पहिलं कारण काय, भारताचं सार्वभौमत्व, सुरक्षा, वैज्ञानिक, आर्थिक, युद्धविषयक हितसंबंध. बघा हे पहिलं कारण आहे. त्यातल्या जर कोणाला बाधा येत असेल तुम्हाला माहिती नाकारली जाऊ शकते. किंवा न्यायालयाचा अवमान होत असेल, बघा एखादी माहिती दिली गेल्यामुळं जर न्यायालयाचा अवमान कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असेल माहिती मिळणार नाही. किंवा एखादी माहिती देण्यापासून न्यायालयानं प्रतिबंध केला असेल ही माहिती कोणाला द्यायची नाही तर देखील तुम्ही ती माहिती मागू शकत तर तुम्हाला दिली जाऊ शकत नाहीये. पुढं कायदे मंडळ विशेष अधिकार भंग. आपल्याला माहिती आहे की कॉन्स्टिट्यूशन काय करते की जे कायदे मंडळ आहे तुमचं लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांना विशेष अधिकार दिलेत. जर माहिती पब्लिश केल्यामुळं यातल्या कुणाच्याही विशेष अधिकारांचा भंग होत असेल तर देखील तुम्हाला माहिती मिळणार नाही. व्यावसायिक गुपित, बौद्धिक संपदा नाही मिळणार. म्हणजे काय, समजा आता आपण म्हणूया की थम्सअप आहे, ठीक आहे, तर तुम्ही म्हणला की थम्सअप कंपनी थम्सअप कसं तयार करते याचा मला काय करा की फॉर्म्युला द्या. आता फॉर्म्युला गुपित असतो आणि जो जर उघड झाला सगळे लोक थम्सअप बनवतील. तर तशा प्रकारची बौद्धिक संपदा म्हणजे कळतं ना की इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, की एखाद्या व्यक्तीने काहीतरी गोष्ट नवीन शोधून काढले की तिची काय की इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे, अशी गोष्ट तुम्ही माहिती अधिकारामध्ये मागवली तर तुम्हाला ती माहिती मिळणार नाही. पुढं विदेशी शासनाकडनं मिळालेली माहिती जी सेन्सिटिव्ह आहे, जी फॉरेन डेलिगेटनं तुमच्याकडून पास ऑन केली अशी माहिती देखील तुम्हाला दिली जाणार नाही. व्यक्तीचा जीवाचा धोका म्हणजे एखादी माहिती पब्लिश केल्यामुळे दिल्यामुळं दुसऱ्या व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होत असेल ही देखील माहिती तुम्हाला दिली जाणार नाही. मंत्रिमंडळाचे कागदपत्र मिळणार नाहीत. व्यक्तीच्या खाजगी बाबी, प्रधानमंत्री जे आहेत ते प्रधानमंत्री कुठल्या दुकानातून कपडे खरेदी करतात गरज नाहीये, जी खाजगी माहिती आहे ती तुम्हाला त्याची माहिती असण्याची आवश्यकता नाहीये. ही माहिती तुम्हाला मिळणार नाहीये. आणि मग माहिती मागणी केल्यापासूनच्या 20 वर्षांपर्यंतची माहिती तुम्हाला मिळते. त्याची आधीची माहिती आता असं का म्हटलंय, कारण का 20 वर्षांनंतरची माहिती आधीची माहिती असते ती आपोआपच ओपन होते. कळते ना. एखादी माहिती जर समजा एखाद्या माहितीला 20 वर्ष कंप्लीट झालीत ना की ती माहिती आपोआपच ओपन होते, त्यात गुप्त काहीच राहत नाही. त्यामुळे ऑब्व्हियसली तुम्हाला काय की ती माहिती वेगळी मागायची आवश्यकता नाहीये. मग हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे लक्षात ठेवून परत म्हणतो. आर्टिकल 8 काय सांगते की कुठल्या कारणावरनं माहिती देण्यापासून तुम्हाला
थांबवलं जाऊ शकतं, तर ती कारण आपल्याला प्रॉपर माहिती असावीत की ही कारण आहेत की ज्यांच्यावर माहितीला देण्याचा काय की तुमचा अपवाद आहे. ठीक आहे ना, पुढे जाऊया. ओके, हा आता आर्टिकल 9 घेतलेलं नाही कारण का गरजेचं नाही, त्यामुळे मी ते घेतलेलं नाही. लगेच आपण आर्टिकल 10 ला येतो तुमची. ठीक आहे ना, तर आर्टिकल 10 काय करते, तर पृथक्करणी हे पण काय फारसं मोजून तुम्ही पण स्किप करू शकता, याची पण काय आवश्यकता आपल्याला नाहीये. पृथक्करणीयता म्हणतो आपण तुमची. पृथक्करणीयता म्हणजे काय, तर बघा माहिती जी मागवली ना ती बघा मूळ माहिती जी तुम्ही मागवली त्यामध्ये काय असा पार्ट आहे जो की अपवादामध्ये येतोय. बघा तुम्ही मूळ माहिती मागवली आणि त्याचा काही पार्ट असतो तुमचा काय की तो अपवादामध्ये येतोय जे देऊ शकत नाहीये. मग समजा जो अपवाद आहे तो जर मूळ माहितीपासून डिटॅच करता आला, तोडता आला आणि फक्त मूळ माहिती देता आली, तर अशा करायला काय म्हणतो आपण पृथक्करणीयता. जे पण गरज नाही तुम्ही आर्टिकल 10 स्किप करू शकताय. आर्टिकल 11 देखील काही गरजेचं नाही एवढं जास्त तुमचं, त्यामध्ये 63 पक्षाची माहिती आपण मागवतो जी की तुम्हाला 40 दिवसात मिळते का मागाशी डिस्कस केलं आपण. त्यामुळे हे दोन आर्टिकल देखील तितकेशे महत्वाचे आहेत तुमचे. ठीक आहे, तुम्ही स्किप करू शकता. 9, 10, 11 तितकेशे महत्वाचे नाहीयेत. हा आता इथून पुढचे आर्टिकल आता महत्वाचे तुमचे. बघा आर्टिकल 1 महत्वाचं आहे, 2 महत्वाचं आहे, 3 महत्वाचं आहे, 4 महत्वाचं आहे, 5 महत्वाचं आहे, 6 महत्वाचं आहे, 7 महत्वाचं आहे आणि 8 महत्वाचं. ठीक आहे ना, तिथून तुम्ही कुठे येते 12 वरती येते. मधले तुम्ही आर्टिकल्स फक्त वाचून ठेवा, त्याची काही जास्त फारशी आवश्यकता नाहीये. 12 आर्टिकल काय सांगते बघा, कलम 12 केंद्रीय माहिती आयोग. ह्याच्यावरती पण बघतो आपण की ठरल्याप्रमाणे क्वेश्चन तुमचे असतील. आता त्याच्यामध्ये काय केले मी इथं सब आर्टिकल्स पण घेतलेत, त्याची काही गरज नाहीये. चुकून एखाद्या वेळेस काय होतं की जोडायला क्वेश्चन तुमचा पडतो म्हणून ते घेतलेलं आहे. अदरवाईज काही गरज नाही, तुम्ही फक्त आर्टिकल 12 म्हणा. आर्टिकल 12 मध्ये तुमचं काय की केंद्रीय माहिती आयोगाची काय की तुमच्या इन्फॉर्मेशन दिली आहे, लक्षात ठेवा. एक एक करून बघू आपण. 12.1 मध्ये काय म्हटले, तर केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना केंद्र सरकार करेल. काही गोष्टी आहेत जे मी अंडरलाईन करतो त्या कारण की प्रॉपरली लक्षात ठेवा. काय म्हणलो आपण, आर्टिकल 12 जे त्या 12.1 काय सांगते की जो केंद्रीय माहिती आयोग आहे त्याची स्थापना कोण करेल, तर केंद्र सरकार करेल. फॅक्ट लक्षात ठेवा. 12.2 काय म्हणते बघा, तर रचना सांगते कशाची, केंद्रीय माहिती आयोगाची रचना कोण सांगते, तुमचं आर्टिकल 12 सांगते. काय म्हणते, रचना कशी असेल, 1 असतील माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा जास्त नसतील इतके काय असतील तुमचे माहिती आयुक्त. बघा इथे काय असतं तुमचे 1 मुख्य माहिती आयुक्त आणि इथे काय म्हणलो आपण 10 पेक्षा जास्त नसतील इतके काय म्हणलो आपण की माहिती आयुक्त. समजून घ्या. ठीक आहे ना, ही रचना असेल म्हणजे काय 1+10 11 अशी रचना असेल. ही स्ट्रक्चर वरती पण क्वेश्चन विचारतील. पुढे काय म्हणतो बघा 12.3 काय म्हणते, या सगळ्यांची नियुक्ती कोण करतील, राष्ट्रपती. थोडस कॉस्टियस बरं का. बघा मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त. ठीक आहे ना, मुळातच पहिलं बघतो आपण की माहिती आयोगाची स्थापना कोण करेल, केंद्र सरकार करेल. बरं ठीक आहे. पुढे काय म्हणतो आपण, मुख्य माहिती आयुक्त आणि इतर 10 माहिती आयुक्त यांची अपॉइंटमेंट कोण करेल, तर राष्ट्रपती करतील, नियुक्ती करतील राष्ट्रपती तुमची. ठीक आहे ना. बरं राष्ट्रपती स्वतःच्या इच्छेने करतील का, नाहीये. मग कसे करतील ते, तर ते एका निवड समितीच्या सल्ल्यानं करतील. बघा महत्वाचं आहे फार. ती जी निवड समिती आहे ती निवड समितीचं स्ट्रक्चर पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोण कोण निवड समिती येतं, अध्यक्ष आहेत निवड समितीचे, कोण, प्रधानमंत्री स्वतः. अजून कोण आहे, सदस्य 2 सदस्य. कोण कोण तुमचे, एक तर पहिले लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि कोण म्हणले आपण, एक कॅबिनेट मंत्री ज्यांना कोण आपण करू तुमचे प्रधानमंत्री आपण करू. बघा 3 लोक आहेत, मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांना अपॉइंट करणाऱ्या समितीमध्ये 3 लोक आहेत. कोण कोण, पहिले तुमचे अध्यक्ष प्रधानमंत्री असतील, दुसरे तुमचे सदस्य कोण आहे, तुमचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि एक कॅबिनेट मंत्री. ही निवड समिती पण महत्वाची आहे. यांच्या सल्ल्यानं नेमणूक कोण करतील, तुमचे नेमणूक करतील राष्ट्रपती. सो एक्झामला क्वेश्चन काय विचारलाय ते महत्वाचं आहे. प्रश्न असा पडला की माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतं, तर उत्तर काय असेल आपलं, राष्ट्रपती असेल. पण जर निवड समितीत कोण असतं विचारलं तर आपलं उत्तर काय असेल की हे असेल तुमचं. इथं अजून एक पार्ट महत्वाचा होतो म्हणजे की 12.5 मध्ये त्यामध्ये काय केलं बघा, पात्रता दिली. पात्रता कशाची पात्रता, मुख्य माहिती आयुक्त होण्यासाठी किंवा इतर माहिती आयुक्त होण्यासाठी तुमच्याकडे पात्रता काय असली पाहिजे. पात्रता काय फार जास्त नाही, विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, समाजसेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, जनसंपर्क यापैकी कुठल्याही एका विषयात तुमचं काय असलं पाहिजे की व्यापक ज्ञान असलं पाहिजे. अजून महत्वाचं काय बघा, तर 12.6 मध्ये म्हटले की अपात्रता कशी असेल, म्हणजे पात्रता आपण सगळेच लक्षात ठेवू, पण कुठला व्यक्ती मुख्य माहिती आयुक्त होण्यासाठी किंवा माहिती आयुक्त होण्यासाठी अपात्र असेल तर त्याची पण कारणे दिली ती देखील महत्वाची. IMP काय काय बघा, तो व्यक्ती जो आहे तो कायदे मंडळाचा मेंबर नसावा, म्हणजेच लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद अशा प्रकारच्या कुठल्याच कायदे मंडळाचा मेंबर असता कामा नये. अजून काय म्हटले, लाभाचे पद
जिथं बघतोय आपण की गव्हर्नमेंटकडनं पगार मिळतोय अशा प्रकारचं कुठलंच लाभाचं पद तू धारण करता कामा नये. त्यानंतर व्यावसायिक राजकीय पक्षाशी संबंधित असता कामा नये. ही अपात्रतेचे निकष आहेत जे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. शेवटी बघतो आपण 12.7 काय म्हणते की जे कार्यालय आहे तुमचं माहिती आयोगाचं ते कुठं असेल, तुमचं मुख्यालय दिल्लीला असेल. बघा आर्टिकल 12 ज्यामध्ये केंद्रीय माहिती आयोगाची माहिती दिली त्यामध्ये काय काय म्हणलो आपण, स्थापना कोण करेल, स्थापना करेल केंद्र सरकार. मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करेल, राष्ट्रपती. नेमणुकीची निवड समिती असेल त्यात कोण कोण असेल, तुमचे अध्यक्ष तुमचे पंतप्रधान, सदस्य म्हणजे तुमचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेता आणि एक केंद्रीय मंत्री ज्याची कोण नेमणूक करते, तुमचे पंतप्रधान करते तुमचे. अजून काय म्हणतो आपण खाली तुमच्या की पात्रता काय आणि तुमची अपात्रता काय, दोन्ही मुद्दे काय करायला घेतले लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा घेतो आपण कलम 13. यस, कलम 13 काय, कलम 13 तर पदावधी आणि सेवा शर्ती. हे जे आपण आता मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त अपॉइंट केले त्यांचा कालावधी किती असेल पदाचा आणि त्यांच्या सेवा शर्ती कशा असतील याचं जे स्पष्टीकरण आहे तुमच्या आर्टिकल 13 मध्ये. काय काय म्हणते बघा, आर्टिकल 13 काय सांगते बघा, मुख्य माहिती आयुक्त कालावधी काय त्यांचा तर 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. जे आधी संपेल ते आधी काय होतं 5-65 तुमचं होतं, नंतर रिसेंटली आपण काय केले चेंज केले. नवीन लक्षात ठेवा की 3 वर्ष वयाची 65 वर्ष हे तुमचं काय की आताचं नवीन निकष तुमचे असतील. पुढे 13.2 आता इथे मुद्दा महत्वाचा लक्ष, हे मुद्दा मॅन्डल होतो. पुनर्नियुक्ती नाही म्हणजे समजून घ्या, एकदा का तुम्ही मुख्य माहिती आयुक्त झाला आणि तुम्ही तुमचा टेन्युअर कंप्लीट केला 3 वर्षांचा किंवा वयाची 5 वर्ष काय तुमचं असेल ते, की पुन्हा तुमची माहिती आयुक्त किंवा मुख्य माहिती आयुक्त म्हणून तुमची अपॉइंटमेंट होणार नाही. पुनर्नियुक्ती अजिबात इथं पॉसिबल नाहीये. 13.2 काय सांगते बघा, जे इतर माहिती आयुक्त आहेत 10 जे म्हटलो आपण तुमचे त्यांचं पण तोच आहे 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष, त्यांची देखील पुन्हा पुनर्नियुक्ती होणार नाही. म्हणजे एकदा तुम्ही माहिती आयुक्त झालात, तुमचा 3 वर्षाचा टेन्युअर संपला की पुन्हा तुमची माहिती आयुक्त म्हणून रिअपॉइंटमेंट होणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे ना. आणि काय म्हणते याच्यामध्ये ही फॅक्ट फार महत्वाची बघा, इथे वरती काय म्हणलो आपण, एकदा मुख्य माहिती आयुक्त झालात तुम्ही, तुमचा टेन्युअर संपला की पुन्हा तुम्हाला ह्या सिस्टम मध्ये, या माहिती आयोगाच्या सिस्टम मध्ये कुठंच काम करायला चान्स मिळणार नाही. पण तुम्ही माहिती आयुक्त होता, तुमचा 3 वर्षाचा टेन्युअर संपला की पुन्हा तुम्हाला माहिती आयुक्त होता येणार नाही, पण तुम्ही काय होऊ शकताय, तुम्ही मुख्य माहिती आयुक्त होऊ शकताय. थोडंसं इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा, प्रॉपर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इथं अट काय बघा, अट ही आहे की एकत्रित कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे इथे तुम्ही 3 वर्ष कंप्लीट केलीत कशाची, माहिती आयुक्त म्हणून, तर वरती तुम्हाला 3 वर्ष काम करता येणार नाही, वरती तुम्हाला 2 वर्ष काम करता येईल. कारण का तुमचा एकत्रित कालावधी जो आहे तो 5 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. दोन्ही पॉइंट महत्वाचे आहेत, प्रॉपर लक्षात ठेवा. तिसरा पॉइंट आहे आर्टिकल 13 मधला, तुमची शपथ. मुख्य माहिती आयुक्त असतील किंवा माहिती आयुक्त असतील यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देईल, तर घटना सांगते की राष्ट्रपती देतील, पण किंवा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला एखादा व्यक्ती असेल त्यांच्यापैकी कोणी त्यांना काय शपथ देईल. राजीनामा कोणाला दिल, ते राजीनामा देईल ते राष्ट्रपती. कारण त्यांची अपॉइंटमेंट जर राष्ट्रपती करतायत तर त्यांनी राजीनामा काय करायचं, तुमच्या राष्ट्रपतींनी द्यायचं. सो हे आर्टिकल 13 चे जे काही मुद्दे आहेत, पदावधी आणि सेवा शर्ती, हे देखील काय करा की प्रॉपरली लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात हे जे 2 मुद्दे आपण डिस्कस केले हे अजून काय करा की प्रिसाइजली लक्षात ठेवा तुमचे. पुढे आर्टिकल 14 काय सांगते बघा, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांना पदावर दूर कर. म्हणजे राजीनामा तर ते राष्ट्रपतीने देतील, पण जर समजा त्यांना पदावरून काढून टाकायचंय तर ते कसं टाकायचं, ते आर्टिकल 14 म्हणून सांगितले. बघा आर्टिकल 13 मग काय बोललो आपण की त्यांचे पदावधी सेवा शर्ती. आर्टिकल 12 मध्ये काय म्हणलो आपण, त्यांची सगळी तुमची माहिती आयोगाची तुमची रचना तुमच्या बघितली आपण. आज 14 काय सांगते की जर त्यांना त्यांच्या पदावरनं काढायचं असेल तर कसं काढायचं, दिली प्रोसेस तुमच्या. पहिलं म्हणजे आर्टिकल 14 आहे काय म्हणजे राष्ट्रपतींच्या आदेशाने, फार महत्वाचं आहे बघा. अपॉइंटमेंट राष्ट्रपती, राजीनामा राष्ट्रपती, पदावरनं दूर करायचं तर कोण करतील, तुमचे राष्ट्रपती आदेश देतील. कशासाठी, काय देतील आदेश राष्ट्रपती, आदेश तुमचा असा गैरवर्तन आणि अकार्यक्षमता. बघा मुख्य माहिती आयुक्त किंवा इतर माहिती आयुक्त यांना आपण काय बघतोय की गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता यावरनं राष्ट्रपती काय करतील की त्यांच्या आदेशाने त्यांना पदावरनं दूर करतील. पण फक्त राष्ट्रपती आदेश पुरेसा आहे का, नाही. मग काय म्हणतो आपण की सर्वोच्च न्यायालयानं चौकशी केल्यानंतर, म्हणजे त्यांची अकार्यक्षमता किंवा त्यांचं जे काही गैरवर्तन आहे याची चौकशी कोण करेल, सर्वोच्च न्यायालय करेल.
तसा रिपोर्ट सर्वोच्च तुमचं काय केलं की राष्ट्रपतींना देईल आणि त्या रिपोर्टला अनुसरून तुमचे राष्ट्रपती काय करतील, त्यांना पदावरून त्यांच्या दूर करतील. ही प्रोसेस ती प्रोसेस काय करा की लक्षात ठेवा. चौथीने काय म्हणते, पदावरून दूर करण्याचं कारण काय काय, म्हणजे इतर वरती आपण बघितलं अजून काय काय कारण आहेत ज्या कारणावरनं तुमच्या या मंडळींना आपण पदावरून दूर करू शकतो. पहिला आहे दिवाळखोर अनाधार, दुसरा आहे नैतिक अधपतन, तिसरा आहे राष्ट्रपतींच्या मते तो व्यक्ती कसा आहे की शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल आहे किंवा तो लाभाचं पद काय करतोय की धारण करतोय. यापैकी कुठलंही कारण जर सत्य सापडलं सुप्रीम कोर्टला, तर सुप्रीम कोर्टचा रिपोर्ट देईल कुणाला, राष्ट्रपतींना, आणि त्या रिपोर्टला अनुसरून काय राष्ट्रपतीला पदावरनं दूर करतील. हे आर्टिकल तुमच्या 14 मध्ये सांगितलं गेलेलं आहे. पुढे जातोय आपण आर्टिकल 15. इथे काय म्हणलं बघा, इथे आता राज्य माहिती आयोग. एकदा लक्षात घ्या, एकदा तुम्ही केंद्रीय माहिती आयोग लक्षात ठेवला ना की इथले मुद्दे परत काय तुमचे होतील की तसेच रिपीट तुमचे होतील. बघा मजा बघा आता 15 काय म्हणले की राज्य सरकारकडनं नेमणूक. तिकडे काय होतं आर्टिकल तुमच्या 12 मध्ये, तर केंद्राकडनं तुमची काय होईल की त्यांची ह्याची स्थापना होईल. तुमची रचना सेमच आहे. तुमचे एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा जास्त नसतील ती काय की माहिती आयुक्त. दोन्ही ठिकाणी तुमची रचना काय की सेमच आहे. नियुक्ती तिकडे कोण तुमचे करत होते, राष्ट्रपती करत होते. इथे कोण करते, तुमचे राज्यपाल करते. निवड समिती सेमच आहे. तिकडे कोण तुमचे होते, तर प्रधानमंत्री, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि कॅबिनेट मंत्री. इकडे तुमचे मुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेता आणि कॅबिनेट मंत्री. सेमच तुमचे असेल. पात्रता तेच तुमचं विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा वगैरे तुमची पात्रता. अपात्रता सेम तुमचं तेच की मेंबर नसवा. तुम्ही एकदा केंद्रीय माहिती आयोग तुम्ही प्रॉपर केला ना, इकडे सेमच आहे. 2-3 मुद्दे फक्त चेंज तुमचे असतील. तिकडे राष्ट्रपती, इकडे राज्यपाल, तिकडं तुमचे तुमचे प्रधानमंत्री, इकडे तुमचे मुख्यमंत्री, तिकडे तुमचे लोकसभा असेल, इकडे तुमचे काय असेल की विधानसभा असेल तुमचे. सो बरेच मुद्दे तुमचे काय असतील की कॉमन असतील. बाकी मग तुमचे काय की तुम्हाला वेगळे विशेष काय करायची आवश्यकता नाही. हे तुमचं आर्टिकल काय की 15 आहे. आता आर्टिकल 16 परत तेच पदावधी आणि सेवा शर्ती सेमच आहेत. तुम्ही जर त्यांच्या बघितले ना, यांच्या पण सेमच आहे. म्हणजे काय की 3 वर्ष वयाचे 65 वर्ष. पुनर्नियुक्ती नाही मुख्य आयुक्तांची, बघायची बघितलं आपण. दुसरं तुमचं की जे इतर माहिती तुमचे त्याच्यावर बघतो आपण की 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष तुमची, ते तुमचं पुनर्नियुक्ती नाही. लक्षात घ्या, फक्त काय होऊ शकते की त्यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांची रिअपॉइंट होऊ शकते. परत एकत्रित कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त नाहीये. शपथ त्यांना कोण देतील, राज्यपाल देतील किंवा राज्यपालाने अपॉइंट केला व्यक्ती तुमचा. राजीनामा काय करतील, ते राज्यपाल देतील. परत बघा मुद्दे तेच आहेत. एकदा तुम्ही केंद्रीय माहिती आयोग केला की हा तुम्हाला वेगळा सेपरेट करायची आवश्यकता नाही. फक्त आर्टिकल काय करायचं लक्षात ठेवा तुमचं. पुढचं आर्टिकल 17 ते म्हणजे की पदावरून दूर करणं. सेम तेच आहे प्रोसेस तुमची. आता हे थोडंसं लक्षात घ्या की इथं आपण बघतो की राज्यपालांच्या आदेशाने त्यांना काय करतो आपण पदावर दूर करणार. फक्त इथं कोड जे आहे ते कोड तुमचं काय की सुप्रीम कोर्ट तुमचं लक्षात ठेवा. ठीक आहे, तिकडे पण सुप्रीम कोर्ट होतं, इकडे पण आपलं असं होईल की तिकडे मी सुप्रीम कोर्ट आहे, इकडे हायकोर्ट होईल असं नाही. इकडे पण तुमचे काय आहेत की सुप्रीम कोर्ट तुमचं असेल. आणि कारण तीच आहे, दिवाळखोर, नादार, नैतिक अधपतन, राष्ट्रपतींच्या मते आपण तुमचं काय की तो असमर्थ आहे. सो बरेच मुद्दे काय आहेत की 2 ठिकाणी तुमचे कामं असतील. हा तुमचं काय की आर्टिकल 17 आहे तुमचं लक्षात घ्या. ठीक आहे ना. येस, आता आर्टिकल 18 ज्यामध्ये काय म्हणतो आपण की माहिती आयोगाचे अधिकार, कार्य आणि अपील. फार महत्वाचं आहे आर्टिकल लक्षात ठेवा. ठीक आहे ना. काय म्हणले बघा की माहिती जो आयोग आहे त्या आयोगाला कुठल्या कुठल्या प्रकारचे अधिकार मिळतील. तो अधिकार मेन्शन केलाय की एखाद्या प्रकरणात चौकशी करण्याचा अधिकार त्यांना आहे का, तर आहे. आणि ही चौकशी करत असताना त्यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार मिळतात. फार महत्वाचं आहे. माहिती आयोग जो आहे ना, त्या माहिती आयोगाला एखाद्या प्रकरणात चौकशी करत असताना काय म्हणतो आपण की दिवाणी न्यायालयाचा काय मिळतोय की अधिकार मिळतोय. महत्वाची फार लक्षात ठेवा. आणि याच्या अंतर्गत ते काय काय करू शकतायत बघा. माहिती आयोग, दिवाणी अधिकार न्यायालय या नात्यानं काय काय करू शकतं, तर बघा व्यक्तींना हजर राहण्यास समन्स सुनावू शकतं, तोंडी लेखी साक्षी पुरावा सादर करायला सांगू शकतं, शपथेवरती साक्षी पुरावा करायला सांगू शकतं, किंवा न्यायालयाकडनं अभिलेख मागवणं. बघा ही सगळी कामं जी आहेत ती ऍज अ दिवाणी न्यायालय म्हणून तुमचं कोण करू शकतंय की माहिती आयोग करू शकतोय. आर्टिकल 18 त्यांना काय केलं हा अधिकार दिलेला आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे हे आर्टिकल देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रॉपरली काय करा की लक्षात ठेवा. आता अजून एक महत्वाचं आर्टिकल तुमचं आर्टिकल 19 ज्यामध्ये अपिलाविषयी बोलले गेले की तुम्हाला आपण मग अशा आर्टिकल 7 बघितलं. आर्टिकल 7 काय होतं की माहितीचा अधिक जो अर्ज आहे तो निकालात काढण्याविषयी तुमचं होतं. आता तो जर निकालात निघाला नाही तर अपील कशी करायची याच्या विषयीची माहिती तुमच्या पुढे गेली. आर्टिकल 19 दिलं तुमचे काय काय दिलं बघा. याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. 7 नंतर आपण पुढे आर्टिकल तुमचे 19 तुमचे दोघांचा एकमेकांशी काही संबंध आहे बघा.
जो जनमाहिती अधिकारी आहे त्याच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही काय करू शकताय की 30 दिवसांच्या आत तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला अपील करू शकताय. काही केसमध्ये ही जी कारण आहेत ते आपण 45 दिवसामध्ये एक्सपांड करू शकतो तुमचे. बघा म्हणजे काय की माहिती सर्वसाधारण माहिती मिळाली तुम्हाला 30 दिवसांचा कालावधी दिलता आपण. त्यात जर तुम्हाला माहिती मिळाली नाही तर तुम्ही काय करू शकताय की 30 दिवसांच्या तुम्ही दुसरी अपील करू शकताय. हा जो कालावधी आहे तो स्ट्रेच होऊन 45 दिवस होऊ शकतोय वाजवी कारण असतील तर. लक्षात ठेवा 30 नंतर 45 तुमचे, ठीक आहे ना. आणि मग हा जो अपिलीय अधिकारी आहे त्याच्याकडून देखील तुम्हाला जर माहिती मिळाली नाही तर तुम्ही दुसरी अपील करू शकताय ज्याचा कालावधी तुमचं किती आहे तर 90 दिवसांचा काय असेल की कालावधी तुमचा असेल जो की तुम्ही केंद्रीय माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे करता. बघा क्रम समजून घ्या. पहिल्यांदा कोण असेल तुमचा, पहिल्यांदा तुमचा जनमाहिती अधिकारी. बघा नीट क्रम समजून घ्या. जनमाहिती अधिकारी तिकडे तुम्ही पहिल्यांदा काय करताय की अर्ज करताय. त्यानं तुम्हाला 30 दिवसांच्या आत माहिती देणं बंधनकारक आहे. समजा त्यानं माहिती दिली नाही तर तुम्ही काय करता तुम्ही अपील करता त्याच्या वरिष्ठाकडे, ठीक आहे ना. तो अपील करायचा किती म्हणतो आपण, तो अपील कालावधी तुमचा 30 दिवसांचा असेल किंवा 45 दिवसांचा तुमचा असेल. दोन्हीपैकी काय तुमच्या कारण असेल म्हणजे तुम्ही तो काय करता की 45 दिवसांमध्ये अपील करू शकताय. समजा ह्या देखील तुम्हाला माहिती देत नसेल तर वरच्या शेवटी ऑप्शन तुमचा एक तर राज्य माहिती आयोग तुमचा किंवा केंद्र माहिती आयोग, ठीक आहे ना. यांनी काय करायचं इथे काय करा तुम्ही 90 दिवसांच्या आत तुम्ही अपील करणं गरजेचं आहे तिथे. सो परत मी सांगतो दिवस रिपीट करतो आपण 30, 45 आणि 90 हे डेट्स लक्षात ठेवा आणि मग ऑथॉरिटी लक्षात ठेवा. अशा आपण काय करू शकतो की तुमच्या जो अर्ज होता त्या अर्जासाठी आपण अपील करू शकतो लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि मग इथे शेवटी एक वाक्य ते पण महत्वाचं आहे. केंद्रीय माहिती किंवा राज्य माहिती आयोग यांचा जो निर्णय असेल तो कसा असेल की अंतिम असेल आणि बंधनकारक असेल. त्याच्यावरती तुम्ही इतर कुठल्याही अथॉरिटीकडे अपील करू शकणार नाही हे लक्षात घ्या. आर्टिकल 19 त्याच्या अंतर्गत आपल्याला सांगितलं आणि त्या आपल्याचा कालावधी कसा कसा आहे तो देखील तुमच्या एक्झामला विचारतात. त्यामुळे तो प्रॉपरली काय करा की लक्षात ठेवा. आता या आर्टिकल 20 त्याच्यामध्ये शास्ती शास्ती म्हणजे दंड. जर एखादी अथॉरिटी तुम्हाला माहिती पुरवत नाहीये तर त्यांना काय दंड शिक्षा अशी काय तरतूद केली आहे का तर ती केली तरतूद. काय तरतूद केली तर फक्त दंडाची तरतूद आहे, तुरुंगवास नाही. लक्षात घ्या फार महत्वाचं स्टेटमेंट आहे. माहिती अधिकारा अंतर्गत जर एखादा अधिकारी किंवा एखादी संस्था माहिती पुरवत नाहीये तर फक्त काय आहे की दंडाची तरतूद आहे, तुरुंगवासाची तरतूद तुमची नाही याच्यामध्ये, ठीक आहे ना. दंड काय बघा याच्यामध्ये तर माहिती देईपर्यंत प्रत्येक दिवसाला 250 रुपये असा मॅक्झिमम काय म्हणतो आपण की 25,000 रुपयेपर्यंत तुम्हाला दंड त्या व्यक्तीला तुमचा होऊ शकतो. समजा तुम्ही माहिती मागितली तो व्यक्ती माहिती देत नाहीये आणि तुम्हाला अपील करायला सांगत नाहीये त्या केसमध्ये काय म्हणतो आपण की प्रत्येक दिवसाला 250 रुपये किंवा मॅक्झिमम 25,000 रुपये इतका त्या व्यक्तीला दंड होऊ शकतो. कारण काय बघा याच्यामध्ये तर जर माहिती वेळेत दिली गेली नाही तर किंवा माहिती चुकीच दिली किंवा दिशाभूल करण्याची माहिती दिली असेल तुम्हाला किंवा माहिती देण्यास तुमच्या काय असेल की अडथळा निर्माण केला असेल किंवा शिस्तभंगाची आपण की कारवाई तुमची होऊ शकते तुमच्या. बघा यातलं कुठल्याही कारण जर असेल त्याचा दंड होऊ शकतो. दंड कसा कसा बघा शिक्षक कशी शिक्षा बघा. पहिले काय म्हणतो आपण जर अधिकाऱ्यानं माहिती वेळेत दिली नाही तर त्याला दंड होऊ शकतो. माहिती दिले पण ती चुकीच दिले किंवा दिशाभूल करण्यास दिले तरी पण तुम्हाला काय होऊ शकतो की दंड होऊ शकतोय. पुढे बघतोय आपण की अडथळा आणला तुम्हाला माहिती मिळाली तो काय करतो की अडथळा आणतोय तरी त्याला काय शिक्षा होऊ शकते. आणि मग अशा अधिकाऱ्याच्या विरुद्ध माहिती आयोग जो आहे तो शिस्तभंगाची कारवाई देखील काय करू शकतोय की करू शकतोय. तुमच्याकडे सांगितले आर्टिकल 20 ला आपल्याला सांगितलं लक्षात ठेवा, ठीक आहे ना. नेक्स्ट आता पुढचे आर्टिकल महत्वाचे नाहीत ती देखील तुम्ही फक्त वाचून ठेवा, त्याच्या डिटेलमध्ये जायची आवश्यकता नाही. काय काय बघा आर्टिकल 21 आहे ज्यामध्ये काय म्हटले सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीला संरक्षण आहे. म्हणजे काय की एखादी माहिती तुम्हाला दिली नाहीये पण ती देण्यामागे अधिकाऱ्याचा हेतू फार चांगला होता, सद्भावनापूर्वक होता, तर त्या केसमध्ये त्याला काय होणार नाही की दंड होणार नाही. हे कुठं म्हणते आर्टिकल 21 मध्ये. आर्टिकल 22 काय सांगते शासकीय गुप्तता अधिनियम 1923 आणि जे इतर कायदे आहेत त्यांच्यापेक्षा काय होतं तुमचा आरटीआय तुमचा वरचा असेल. हे शब्द लक्षात ठेवा, डिटेल जाऊ नका तुमचं. आर्टिकल 23 काय म्हणते न्यायालयीन हस्तक्षेप नाही. म्हणजे काय माहिती आयोग केंद्र माहिती आयोग असेल राज्य माहिती आयोग असेल जे काही कारवाई करतोय अधिकाऱ्यांच्या वरती संस्थांच्या वरती त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कुठल्याही न्यायालयात दाद मागू शकणार नाही, न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही असं सांगितलं आर्टिकल तुमच्या 23 सांगितले. आर्टिकल 24 काय सांगते बघा विशिष्ट संघटनांना हा अधिनियम लागू होणार नाही. काही संघटनांची यादी दिली अनुसूचित 2 मध्ये लक्षात ठेवा. आर्टिकल 24 काय म्हणते अनुसूचित 2 आहे शेड्यूल 2 आहे
ज्या शेड्यूल 2 मध्ये काही संस्थांची यादी दिली आहे की ज्या संस्थांना माहितीचा अधिकार लागू होणार नाही, त्यामध्ये प्रामुख्याने तुमच्या गुप्तचर संघटना, काही सेन्सिटिव्ह तुमच्या एजन्सी तुमच्या, त्यांच्यापर्यंत यादी बघतोय, तर त्यांना हा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट लागू होणार नाही. फक्त इथं अपवाद काय की जर भ्रष्टाचार किंवा मानवी हक्कांचं उल्लंघन होत असेल तर मात्र त्यांनी माहिती देणं त्यांच्यावरती काय की बंद करा. समजा रॉ असेल, IB असेल तुमचं, तर यांनी अदरवाईजची काही माहिती द्यायची गरज नाहीये. पण जर त्यांच्याकडनं काय होतंय की भ्रष्टाचार होतोय किंवा त्यांच्याकडनं मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय तर मात्र त्यांनी माहिती देणं गरजेचं आहे. आता पुढं अजून काय म्हणतो याच्यामध्ये, तर मानवी हक्कांचं जर उल्लंघन होत असेल एखाद्या संस्थेकडनं तर इथे बघा केंद्रीय माहिती आयोगाच्या मान्यतेनं 45 दिवसात काय की माहिती दिली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. बघा एखाद्या संस्थेकडनं जर काय होतं की मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय तर काय करणं गरजेचं आहे बघा, तर त्यांनी त्या संस्थेनं 45 दिवसात माहिती देणं गरजेचं आहे पहिलं. आणि दुसरं काय म्हणू आपण की यासाठी केंद्रीय माहिती आयोगाची काय पाहिजे की मान्यता असली पाहिजे. आता ही जी अनुसूची 2 आहे ना, ज्याला म्हणलो आपण की त्याचा बाहेर ठेवलं आपण माहिती अधिकाराच्या, तर त्या अनुसूचीमध्ये संस्था ऍड करणं असेल तर संस्थेतून बाहेर काढणं असेल, हा जो अधिकार आहे तो अधिकार तुमच्या कोणाला आहे तर तो केंद्र सरकार आहे तुमच्या. ठीक आहे ना. आर्टिकल 25 काय म्हणते, तर आयोग जो आहे तो आपला अहवाल कायदे मंडळासमोर मांडेल. म्हणजे केंद्रीय माहिती आयोग तुमचा संस्थेला देईल आणि राज्य माहिती आयोग तुमचा काय केलं की तुमच्या राज्य विधिमंडळ तुमचा. आर्टिकल 26 काय सांगते, तर समुचित शासन कार्यक्रम तयार करण्याचं काम करेल, जे की मायनर आर्टिकल आहे, तुम्ही त्याला स्किप करू शकता, काय त्याची आवश्यकता नाहीये. आर्टिकल 27 काय म्हणतो आपण की नियम तयार करण्याचा अधिकार, परत हे आर्टिकलची तुम्हाला आवश्यकता नाही, तुम्ही आर्टिकल काय करू शकता की स्किप करू शकताय. त्यानंतर आर्टिकल 28 आहे सक्षम प्राधिकरणास नियम तयार करणे, ह्याची पण तुम्हाला आवश्यकता नाहीये. आर्टिकल 29 आहे तुमचं नियम सभागृहावर मांडणे, ह्याची पण गरज नाही तुमचं. आर्टिकल 30-31 हे तुम्ही पूर्णपणे आर्टिकल तुमचे स्किप करू शकता. लक्षात ठीक ना. मग आता पण बघतोय आपण की ह्याचे पाठीमागचे आर्टिकल्स होते 20 पर्यंतचे. बघा आर्टिकल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 महत्वाचे होते. 8, 9 8 पण महत्वाचं तुमचं होतं. 9 तुमचं महत्वाचं नाहीये. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 महत्वाचे आहेत. आणि 20, 21 पासून पुढचे 30, 31 पर्यंतचे आर्टिकल्स इतकेसे महत्वाचे नाहीत. सो एक्झाम ओरिएंटेड ज्या ज्या गोष्टी इथं महत्वाच्या होत्या त्या सगळ्या आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा. याची PDF हवी असल्यास तुम्ही काय करा की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, तुम्हाला याची PDF काय की मिळून जाईल आणि तुमच्या मित्रांच्या काय करा की व्हिडिओ तो शेअर करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.